नमस्कार सर्वांना, सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार, सरांना पण माझा नमस्कार. पंचपक्षी सर घेत आहेत. कृष्ण पक्ष आणि कृष्ण पक्षात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या नियमानुसार ही बैठक आहे. भावमध्यामध्ये कुठल्या पक्षाचे स्वामित्व आहे नक्षत्र बघायचं. जातक येतो त्यावेळी अडचण कुठली, त्यावेळेचं गोचर प्रश्न कुंडली बघायची. मग तो कुठला पक्षी येईल, गिधाड, मोर, कोंबडा, कावळा, घुबड हा महत्वाचा आहे. मग त्या त्या पक्षाचं कार्य असताना फलित कसं करावं आणि पक्षावर फलित गुणधर्म पक्षाचे गोचरेच्या वेळी काय पक्षी कुठलं कार्य करतोय त्यानुसार शासनानुसार तसं वागावं लागेल. त्या पद्धतीने सरांनी आतापर्यंत बरंच काही पंचपक्षीचं शिकवलं आहे आणि सरांना मी परत विनंती करते, तर तुम्ही क्लासला सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो, कारण तुम्ही आता संपूर्ण वर्गाचं स्वागत केलेलं आहे. तर तुम्हाला पहिला स्वागत तुमचं आणि इत्यादी आपले सगळे मान्यवर आहेत त्यांचं सुद्धा स्वागत आहे. त्यामध्ये दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, मुकेश भाऊ आहेत आणि इत्यादी सर्व कुलकर्णी आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. त्यामध्ये आपल्याला जसं की बऱ्याच लोकांनी अशी विनंती केली होती, आणखी हळदणकर मॅडम आहेत, त्या सगळ्यांचं कोणी राहून गेलं असेल तर क्षमा असावी. तर त्या ठिकाणी बऱ्याच लोकांनी अशी विनंती केली होती की तुम्ही थोडंसं पहिल्यापासून घ्या. काही लोक पहिल्या लेक्चरला अटेंड नव्हते आणि आम्ही रेकॉर्डिंग पण पाठवलं नव्हतं. तर आता थोडासा खुलासा असा करतो की पहिल्यापासून कुंडली कशी बनवायची आहे तो एक भाग आहे. त्यासाठी तुम्हाला नोट्स पाठवलेले आहेत, तर त्या नोट्सचं वाचन करून तुम्ही त्याच्यावरती कुंडली तुम्ही तयार करू शकता. 80% लोक जे आहेत ते भरपूर अटेंड केलेले आहेत, त्यांना काही नोट्सची पण आवश्यकता नाही किंवा त्यामध्ये आता म्हणजे कशी बनवावी कुंडली किंवा त्याचा फलादेश करावा कसा करावा. मला वाटतं आपले 8 ते 10 लेक्चर झालेली आहेत, पण तरी सुद्धा आजचं जे व्याख्यान आहे तर ते मी सुरुवातीपासून कसं करायचं त्याबद्दलचा विचार मांडत आहे. तर 11वं परत एकदा लेक्चर. 11वं आहे सर आज. 11वं लेक्चर आहे. होय. तरी सर्वांचं स्वागत आहे आणि आता मी हे सुरुवात करतो. तर पहिल्यांदा मॅडम चार्ट लावतील. तर मॅडम तो लाल चार्ट पहिला लावा. हो सगळ्यांनी तो लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या सगळ्यांनी. बघा, हा जो चार्ट लावलेला आहे तर त्याची तारीख मी सांगतो तुम्हाला. 1/8/1982 कळलं का? 00:49 AM म्हणजे रात्री 12:49. शुक्ल द्वादशी होती, शनिवार होता आणि ज्येष्ठा नक्षत्र होतं. आता अजूनपर्यंत आपण नक्षत्राबद्दल बऱ्याच गोष्टी काही सांगितल्या नाही, पण आता मी नक्षत्राबद्दल तुम्हाला सांगतो. नक्षत्र जे काही असेल आपल्याकडे आलेल्या व्यक्तीचं, तर ते नक्षत्र कोणत्या ग्रहाचं आहे त्याला अनुसरून, जसं आपण पाहिलं इथे की ज्येष्ठा नक्षत्र हे बुध ग्रहाचं आहे, तर त्याचा राशी स्वामी कोण आहे? तो बुध आहे. मग त्या बुधाला कुठलं पक्षी लाभलेला आहे, म्हणजे कोणता पक्षी लाभलेला आहे, मिळालेला आहे, तर त्याला अनुसरून पण भविष्य करण्याचं एक तिथे पद्धती आहे. आता दुसरा भाग असा आहे की शनिवार आलेला आहे. तो शनिवार आल्यानंतर तुम्हाला जर त्याच दिवशी द्वादशी इथे दर्शवलेली आहे, पण ऑप्शन म्हणून जर जातकाच्याकडे आपल्याकडे जातक आलाय तर त्याला शनिवारी प्राधान्य द्यायचं. व्यवस्थित ऐकून घ्या, शनिवारी प्राधान्य द्यायचं. मग तिथी नसली, शुक्ल पक्ष नसला तरी सुद्धा चालेल. मग तुम्हाला ते शनिवारचं पान काढून त्या ठिकाणी शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्ष आहे त्याच्यावरती विचार करायचा असतो. आता तारीख मिळाली आहे तर त्याच्यावरती आपण कुंडली बनवायची. त्या कुंडलीमध्ये कुठला ग्रह कोणत्या स्थानात आहे, त्याचा पक्षी कोणता आहे, याला निश्चितच प्राधान्य द्यायचं. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं आहे का? तर मग आणखी मग आता मी पुढे
हे सुरू करतो. बोला. आलंय सर. आता नवीन लोकांना बघा. हा, म्हणजे ज्येष्ठा नक्षत्र बुधाचं आहे. होय. मग बुध ग्रह कुठेशी आहे याला पण महत्व आहे. हो हो हो. शनिवार आहे, वाराला सुद्धा महत्व आहे. हम्म, वार एवढ्यासाठी की जातक आपल्याकडे समजा सोमवारी जरी आला असेल हम्म, तर शुक्ल पक्षातलं शनिवारचं भविष्य पण तुम्हाला सोय आहे सांगण्याची. हम्म, त्यानंतर द्वादशीच यावी असं नाही, हम्म, पण शनिवारी शुक्ल पक्ष येऊ शकतो. हो. कळलं का? हम्म, तर त्यावेळेला तो एक भाग झाला. दुसरा ऑप्शन असा आहे की हे सर्व ग्रह कोणत्या कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत, त्यावेळेला जातकाचा जन्म झाला होता तर ते सर्व पक्षी जातकाच्या कार्यामध्ये सफलता मिळवून देणार आहेत का, हा एक भाग आहे. जर समजा तुम्हाला फक्त प्रश्नकुंडलीवरतीच विचार करायचा असेल तर तुम्हाला वर्तमान प्रश्नकुंडली बनवून त्याच्यावरती तिथे विवेचन करायला हरकत नाही. कारण का की कधी कधी जातकाची जुनी पत्रिका काढणे, त्याच्यावरती विश्लेषण करणे, मग नंतर त्यामध्ये ऑप्शन असा आहे की जातक आपल्याकडे आलाय त्याच घटनेची तो ते लग्न, तो वार, तो शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्ष, तिथे कोणत्या नक्षत्रात चंद्र आहे आणि वार कोणता आहे, तिथी कोणती आहे, याच्यावरती जो चार्ट मी पाठवलेला आहे त्याच्यामधून तुम्ही पाहून त्याचं जे काही यश आहे किंवा अपयश आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये पाहता येईल. आता मॅडम, हा चार्ट सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घेतला का जरा, लग्नापासून ते केतू पर्यंत? कारण मला इथे दिसत नाही केतू किंवा तसं काही. मूक आहे एकदा मी. हा, त्यांना सांगितलं तर बरं होईल. हा, तर लग्न गिधाड मध्ये आहे, सूर्य घुबड मध्ये आहे, चंद्र कोंबडामध्ये आहे, मंगळ कावळा, बुध घुबड, गुरु कावळा, शुक्र घुबड, शनी कावळा, राहू घुबड आणि केतू कोंबडा. आणि तारीख लिहिली आहे का सगळ्यांनी? 1/8/1982, 12:49 AM, म्हणजे 00:49 AM लिहिलं तरी चालेल. शुक्ल द्वादशी आहे, शनिवार आहे आणि जातकाचं नक्षत्र ज्येष्ठ आहे. काढायचं का बघा सर आता. हा, सगळ्यांनी लक्षात आलं? हो, हम्म, नाही तर स्क्रीनशॉट मारून घ्या. आता मॅडम कुंडली लावा. होय आता लावते. कुंडली लावल्यानंतर आपण त्याच्यावरती विचार विनिमय करू. कळलं नसेल तर अवश्य विचारा, काही हरकत नाही, पण तुम्हाला कळणं आवश्यक आहे. बर, आता मुख्य तारीख तर कळलेली, आता मुख्य कुंडली लावा फक्त मॅडम. बघा, आता मुख्य कुंडली आपण लावल्यानंतर त्या ठिकाणी आलेलं लग्न आपल्याला विचारात घ्यायचं आहे. लग्न कोणत्या नक्षत्रात आहे तर त्याचा विचार आपल्याला करणं आवश्यक आहे. किती अंशावरती लग्न बिंदू आहे त्याच्यावरती आपल्याला ठरवता येतं की मेष राशीमध्ये कृत्तिका पण येतं, अश्विनी येतं आणि भरणी येतं. असे 2.25 नक्षत्राची ही रास आहे. मग ते पूर्ण नक्षत्र असेल किंवा एक चतुर्थांश भाग जरी असेल तरी सुद्धा ते पूर्ण नक्षत्र म्हणून त्याचा विचार केलेला आहे. मग पहिल्यांदा आपण लग्न बघितलं तर त्या ठिकाणी लग्नाचा पक्षी कोणता होता तर त्याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे. त्यानंतर शुक्र आणि राहूची युती आहे, ते मिथुन राशीत आहेत. तर त्यांची अवस्था म्हणजे नक्षत्र, आता मिथुन राशीमध्ये तुम्हाला माहिती आहे की मृगशीर्ष, आर्द्रा आणि पुनर्वसू अशी 2.25 नक्षत्र आहेत. त्याच्यामध्ये 1 चरण, 2 चरण आणि 4 चरण अशा तऱ्हेचा भाग आहे. म्हणजे पुनर्वसू 3 चरण, आर्द्रा 4 चरण आणि मृगशीर्ष 2 चरण, म्हणजे द्विपाद आणि त्रिपाद असं नक्षत्र त्याच्यामध्ये सुचवलेलं आहे. चतुर्थ स्थानामध्ये रवी आणि बुध हे 2 ग्रह आहेत. त्या 2 ग्रहांमध्ये नक्षत्र कुठली येतात तर जो नक्षत्र कर्क रास आहे त्याचा पुनर्वसू 1 चरण आहे, पण तरी सुद्धा त्यातले 3 चरण जरी मिथुन राशीतले आले
आणि त्यामध्ये जरी एखादा ग्रह असेल तर तो पुनर्वसूमध्येच त्याचा विचार करायचा असतो. त्यानंतर सूर्य आणि बुध आता तिथे उपस्थित आहेत, तर ते कोणत्या नक्षत्रात आहेत? तर आश्लेषामध्ये आहेत का अश- पुष्यमध्ये आहेत? बुध हा आश्लेषामध्ये आहे आणि हा सूर्य पुष्यमध्ये. बर. आता कसं आहे मॅडम की ज्येष्ठा नक्षत्र म्हणजे वृश्चिक रास आहे, त्याचा स्वामी रवियुक्त चतुर्थ स्थानात आहे. त्याचाही विचार करायचा आणि त्याला मिळालेला पक्षी हा कसा फलादेश देईल याच्यावरती तुम्हाला विचार केला करणं अत्यंत आवश्यक आहे. होय. पंचम स्थान रिकाम आहे, षष्ठ स्थानात शनी आहे, तो कन्या राशीचा आहे. तर कन्या राशीचा शनी असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला असं चित्रा. पाहिलं पाहिजे, हम्म, चित्रा नक्षत्र आहे. हम्म, चित्रा नक्षत्र हे द्विपाद नक्षत्र आहे कन्या राशीला, होय. आणि तुळेला पण ते नक्षत्र आहे. हम्म, आणि त्याच्या अगोदरची दोन नक्षत्र उत्तरा आणि हस्त ही रिकामी आहेत. म्हणजे हम्म, शनी हा पूर्णपणे आपल्याला चित्रा नक्षत्राशी निगडीत आहे असं समजावं. हो. कळलं? हम्म, त्यानंतर मंगळ गुरुची युती सप्तम स्थानामध्ये आहे, तिथे तूळ रास आहे. हम्म. तर गुरु हा कोणत्या नक्षत्रात आहे? स्वातीमध्ये आहे का स्वाती. बघा. हो, स्वातीमध्ये आहे. आणि मंगळ जो आहे तो चित्रा. विशाखामध्ये, नाही, चित्रात आहे ना. स्वातीमध्ये, हम्म, चित्रामध्ये. हम्म, ओके. मग चित्रामध्ये समजा त्या ठिकाणी शनी पण आहे आणि मंगळ पण आहे, होय. नाही का? होय ना. हा. मग ती नक्षत्राची युती आहे. हम्म, त्यानंतर चंद्र जो आहे तो ज्येष्ठामध्ये आहे, हम्म, केतू धनुराशीचा आहे. हम्म, आता हे सगळ्यांना कळलं का बरोबर? आता राशी स्वामी सगळं काही त्याच्यामध्ये दर्शवलेलं आहे. हम्म. आता हा चार्ट काढल्यानंतर इत्यादी जे सगळे जे पक्षी आहेत त्या पक्ष्यांचं फलादेश कसा करायचा, त्याचा आधार कसा आहे? तर त्याचा आधार असा आहे, यदा कदाचित दशमात इथे ग्रह नाही तर त्याचा अधिपती हा कोण आहे? तर तो अधिपती शनी आहे. हम्म, शनी हा चित्रा नक्षत्रात उपस्थित आहे. हो. त्यामुळे जातकाचा चित्रा नक्षत्रातला पक्षी हा कोणता आहे मॅडम? कावळा. हा. मग आता चित्रा नक्षत्र हा जर कावळा आहे तर स्वाती नक्षत्र पण कावळ्याकडेच आहे. होय. कळलं का? हम्म, मग आपल्याला असं बघायचं आहे की जातकाचा दशमाधिपती हा कावळा पक्षी आहे, हम्म. तर त्याचा सोबत एखादा ग्रह आहे का? तर मंगळ पण कावळ्यामध्येच आहे का मॅडम? हो, हो, कावळ्यातच हा आहे ना. हा. मग तिथे तर त्या याच्यामधून दशमाचा विचार केला तर तो कावळा पक्षी हा त्याला यश मिळवून देईल. हम्म, मग त्याची अवस्था ही त्यावेळेला म्हणजे जातक प्रश्न करता असेल त्यावेळेला होय. जर तुम्ही पाहिले तर त्यावेळेला तो झोपलाय का, तो फिरत आहे का, खात आहे का, का त्या ठिकाणी तो शासन करीत आहे का, हम्म, अशा ज्या अवस्था आहेत तर त्या अशा अवस्थेमध्ये तुम्हाला त्याचं कथन करायचं आहे. हम्म, आलं लक्षात? होय सर, आले. ज्यांचं लक्षात नसेल त्यांनी विचारावं. कुलकर्णी मॅडम तुमचं स्वागत आहे लंडनवरून, म्हणजे मुंबईतून स्वागत आहे. सर नमस्कार. नमस्ते बेटा. सर आता तुम्ही म्हटलं दशमाधिपती जो ग्रह आहे तो कावळा पक्षीच्या अंतर्गत आहे, तसंच गुरु आणि मंगळ सुद्धा कावळ्या पक्षीच्या अंतर्गतच आहे आणि हा Yes. पक्षी त्याला यश देणार हे आपण जन्मपत्रिका किंवा जी आपल्याला डिटेल दिलेली आहे जन्माची त्याच्यावरून आपण सांगतोय. नंतर तुम्ही सांगितलं प्रश्न करते वेळी हा. प्रश्न करते वेळी सर कावळ्याची अवस्था बघायची की तो जेव्हा प्रश्न करतोय त्यावेळी बरोबर नाही. ज्या दिवशी आता बोला बोला सर वन प्लीज मिनिट प्लीज. आता कसं आहे बेटा की जातक कोणत्या दिवशी आलाय बरोबर तर त्या दिवशी त्या पर्टिक्युलर वेळेला कुठला पक्षी ऍक्टिव्ह आहे तो पोर्शन बरोबर 2 बरोबर. तास 28 मिनिटाचा आपण पोर्शन. अर्ध्या तासाचं जे 24 मिनिटात 28 मिनिटाचं आहे ना ते पोर्शन घेऊया. हा, शासन करता ग्रह हा. त्याच्यातून निवडायचा आहे. आता जर त्या समजा पर्टिक्युलर 28 मिनिटामध्ये कोणता पक्षी आहे ते आपल्याला माहित पडलं राईट. हा. तुम्ही आता जे सांगितलं ना सर प्रश्न करता ज्या वेळेस हम्म, आला हम्म, तेव्हा जो कोणी पक्षी असेल त्या टाइमाचा हम्म, हा त्याची अवस्था पाहावी. सपोज की तो जसं लास्ट टाइम आपण सांगितलेलं की सपोज तो मृत आहे
तर त्यावेळेच त्याचं काम होणार नाही, राईट? हो. जे काही प्रश्न असेल, बरोबर ना सर? सपोज की शासक पक्षी त्या त्या वेळेचा, त्या दिवसाचा किंवा त्या वेळेचा मृत आहे आणि जो उपपक्षी आहे त्याची अवस्था पॉझिटिव्ह आहे, तर आपण त्या टायमाला कसं कन्सिडर करणार सर? आता असं आहे बेटा की हा पहिली गोष्ट, जातक जेव्हा आपल्याकडे आलेलं आहे हा त्याचं विवेचन आपण अगोदर केलेलं आहे. समजा बरोबर. दुपारी 2:35 जातक आपल्याकडे आलाय आणि ओके त्यावेळेला गिधाडाचं राज्य पूर्ण त्या ह्याच्यामध्ये होतं ओके आणि तो वार असेल, तो शनिवार असेल, रविवार असेल, गुरुवार असेल, ओके त्याच्या दरम्यान जर गिधाड जो आहे तो हा शासनकर्ता असेल हा तर ह्या पत्रिकेमध्ये गिधाड दिलेलं आहे का, हा एक भाग आहे. कळलं? हा 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 कळतंय सर, कळतंय तो कळतंय. एक भाग आहे की हा हा पक्षी कुठे शासन करत आहे. मग तो पक्षी कुठे बसलेला आहे हा तर त्याची जी कनेक्टिव्हिटी आहे ती त्या स्थानाला आपण जॉईन करायची, म्हणजे हा कळलं कळलं, कनेक्ट कळतंय सर, करायची. कळतंय कळतंय हा कळतंय कळतंय कळतंय. हा बरं. ओके. आता आपण हा मगाशी म्हणालो आपण की शनी दशम स्थानाचा अधिपती आहे. मॅडम हा कुंडली काढा जरा. दशम स्थानाचा अधिपती आहे असं हा आपण म्हटलं, बरोबर आहे की हा नाही? हा आणि त्याचा मूळ पक्षी हा कावळा चित्रा नक्षत्रामध्ये विराजमान आहे. हा स्थान षष्ठ स्थान आहे. हा पण पक्ष पंचपक्षीच्या कार्यक्रमामध्ये किंवा फलादेशामध्ये हा हा आपल्याला कावळा धरूनच पुढे जायचं आहे. तो त्याचा हा त्या स्थानाचा पक्षी बदल होऊ शकत नाही. बरोबर आपण बरोबर त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. मग बरोबर. अशा वेळेला कावळा हा त्याचा फेवरेबल बर्ड आहे, हा हा बरोबर त्याच्यामध्ये आहे. एक मिनिट बरोबर. थांब हा थांब बेटा. बरोबर आता जर बरोबर. समजा तिथे गिधाड असतं तर एक्सेप्टेड, कारण का तो गिधाडाशी सहमत आहे. म्हणजे प्रत्येक कावळा. मनुष्य नाही, कावळा नाही. जर मग कदाचित शनी हा जर गिधाड याच्यामध्ये असता हा तर तुम्हाला हा तुमचा संबंध गिधाडाशी झाला असता. तिथे ऑप्शन नाही आहे. तुम्हाला जी लाईफ मध्ये फळ मिळणार आहेत दशम स्थानाची, हा जी आपण पहिला कावळ्यावरती बोलूया, चला. थँक्यू कन्फ्युज सर, थँक्यू 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 आहे. थँक्यू. असं आहे, बोला ना असं सर. आहे हा की हा दशमाधिपती हा हा शनी चित्रा नक्षत्रात असल्यामुळे हा त्याचं रुलिंग बर्ड हा कावळाच आहे. बरोबर त्याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नाही, बदल करू शकत बरोबर नाही. बरोबर तर बरोबर तो बरोबर. जेव्हा तुम्हाला प्रोत्साहन देणार आहे किंवा तुमच्या कार्यामध्ये यश देणार आहे त्यावेळेला कावळा असणं गरजेचं आहे, बरोबर आहे? त्यावेळेला कावळा हा ठीक. हा हा कळलं कळलं कळलं, बरोबर. आता समजलं सर. जर समजा त्या ठिकाणी कावळा असेलच तर निश्चितच तो कार्यसिद्धीस जाण्यास पात्र आहे. कारण मग त्याचा सर त्या कल कावळ्याची अवस्था काही असली तरी चालेल? नाही 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 ना. चालणार. हा नाही नाही. हा नाही. हा 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 कावळ्याची अवस्था ही हा शासन करतीच असणं पहिलं हा. प्राधान्य. अच्छा. हा दुसरं प्राधान्य जर तो खात असेल तर. पण बरोबर. कावळा हा जर फिरायला गेला नॉट परमिटेड. जर हा कावळा डेड आहे नॉट हा परमिटेड. हा 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 कावळा हा स्लीपिंग आहे नॉट परमिटेड. हा म्हणजे तिथे तुम्हाला एक तर अथॉरिटी म्हणजे शासन करता हा आणि जेवण करता, हे हा दोनच जे गोष्टी आहेत त्या ठिकाणी तुमच्या दशमस्थानाचा कार्यभाग हा जरी कावळा असेल तरी सुद्धा त्याला साथ मिळेल आणि ती पूर्ण होईल. आता राहिला हा पार्ट टू. हा पार्ट टू मध्ये असं आहे की आपण परत दशम स्थानावरतीच जायचं आहे. हा आणि जर त्या दशम स्थानामध्ये मोर हा पक्षी आपल्याला त्या दशमाधिपती असणाऱ्या ग्रहाला मिळालेला असेल असेल. हा तर त्याच्यामध्ये गिधाड चालणार नाही. हा त्याच्यामध्ये त्याचं वागणं, हा त्याचं जीवन, त्याचे हा विचार, त्याचं हा यश मोर ह्या पक्षाशी संबंधित असेल. बरं, हा मोर मरू पण शकतो, मोर फिरायला जाऊ पण शकतो, हा मोर खाऊ पण शकतो, मोर झोपू पण शकतो. त्यांची हा ती इंटरनल अवस्था आहे हा जी आपल्याला आपल्या जीवनामध्ये पण असं असतं. आपण अस्थिर हा असतो तेव्हा आपण बाहेर असतो, हा आपण झोपलेलो असतो तेव्हा आपण कॉन्शियस नसतो.
हा अनकॉन्शियस असतो. हा ज्यावेळेला आपण जेवत असतो त्यावेळेला आपल्याला कोणी हस्तक्षेप केलेला चालत नाही. हा ओके. हा हा वेन यू बरोबर. आर वेन यू आर सिटिंग ऑन बॉस पोझिशन, त्याला हा तुम्ही शासन करते आहात, तर हा तुमच्याकडे 100% ऑथॉरिटी कंट्रोलिंग आहे. तुमच्याकडे हा आहे. हा 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 व्हॉट यू हा वॉन्ट टू डू यू कॅन हा दॅट इन दॅट हा 100%. हा ओके. हा हा आता भाग झाला, तो पक्षी जर मृत असेल, हा नॉट परमिटेड, नॉट एट ऑल. नो, नो चॉईस, हा नो चॉईस. ठीक आहे मिळालं? सर. ठीक आहे. हा हा सर, मिळालं. आता मी लिहून घेते सर्व. थँक्यू थँक्यू सर. म्हणजे लिहून कुठे घेतोय? बरं, आठले सर साहेब मला बोला समजलं, तुमचं. माझे पॉइंट्स मी लिहून घेते ते. हा माझे पॉइंट, जे 1-2 पॉइंट हा तुम्ही आज नवीन सांगितले ते मी लिहून घेते. थँक्यू सर. ओके बेटा. हा, बरं आठले साहेब तुम्हाला काय विचारायचं आहे? हा सर, नमस्कार. हे नमस्ते. जे आपण पहिल्यांदा जे पक्षी दिलेले आहेत की लग्न, गिधाड, सूर्य, घुबड, तर हे प्रत्येक वेळी ते ग्रहांचे कायम असतात की त्या कायम. दिवसानुसार ते बदल? नाही नाही नाही, सांगतो तुम्हाला, सांगतो. आता ही जी लाल हा हा सर. लाल रेड कलरची जी पत्रिका मांडली होती, ती पण एक हो स्टेटमेंट आहे. सर. हा ती सर. त्या जातक जेव्हा जन्माला आला होता हो त्यावेळेला त्या पक्ष्यांची स्थिती होती. मग त्यावेळेला ते हा मृत सर. होते का झोपले होते त्याच्याशी काडीमात्र संबंध नाही. पण त्याच्या जन्माच्या वेळेला त्याला प्राप्त झालेला पक्षी, गॉट इट? जन्माच्या वेळेला त्याला प्राप्ती झालेला पक्षी, प्राप्त मिळालेला पक्षी. ओके, हा बरोबर आहे. हा सर. त्याच्यामध्ये तो आपण ते खातोय कसे काढायचे पितो. की? नाही, ते आता चार्ट वरती आहे ना, ते आता मी आता हा सर. पहिल्यापासून नाही शिकू शकणार. तर तुम्हाला मी हा नोट्स सर. पाठवेन, ओके तर ओके. त्याच्यावरती हे करा. मला हा वाटतं सर. पाठवता एक हो नोट. हो. बर, आता राहिला नाही भाग सर, असा. हा नोट्स नाहीत मॅडम. हा, हा सर, नोट्स पाठवा आता जरा सर. पाठवल्यात ना तुम्हाला मी? नाही सर, नोट्स नाहीत मॅडम, त्या ह्याच्या नाही आहेत, याबाबत नाही आहेत. फक्त ते ते आकडे वगैरे ते आहे, मग तेच आहे ना, टेबल्स आहेत, पण तेच टेबल नाही नाही, आहे. पण हे नाहीत. हा सर. ते ते ते- तेच आहे. ते जे हा सर. टेबल आहे ना, ते वर्किंग टेबल हा आहे. हा हा सर. ओके 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 सर. बरं, जो पहिला पार्ट आहे तुम्हाला की हा त्याच्यामध्ये त्या पक्षाची निवड, यू मीन टू से, हा सर. बरोबर आहे हो ना? हो हो पक्षाची निवड ही कशी हा केली जाते, तो हो चार्ट सर. पाठवेल मी तुम्हाला. हा सर. ओके ओके, तो पाठवा. चार्ट पाठवेल, त्यात काही प्रॉब्लेम नाही. ओके सर, म्हणजे थँक्यू. तो चार्ट असल्यानंतर यू कॅन फाइंड आउट द नक्षत्र अँड बर्ड्स बर्ड्स. आणि हा. तिथी आणि तिथी. हो सर. तो चार्ट आहे, तो हा पाठवेल. आता हा राहिला सर. भाग ओके. असा की यदा कदाचित, आता समजा तुमचा जन्म कोणत्या सालातला आहे? 61. 61. 1961. मग हा हा हा, मग 61ला तुमचा शनी जो आहे तो मकर राशीच्या उत्तरा नक्षत्रातला आहे का? हा सर. का हो श्रवण हो. मधला आहे, असा विचार करायचा. हा आणि सर. तो कोणत्या पक्षाशी संबंध, म्हणजे तिथी पक्ष कुठला आहे, म्हणजे शुक्ल आहे का कृष्ण आहे? शुक्ल की कृष्ण आहे. हा सर. हा, कृष्ण आहे का हे आहे? मग आता हो सर. त्यावेळेला त्या शनीचं जर आपल्याला पाहायचं असेल तर मग तुमचं हा, लग्न कोणतं आहे? असेंडेंट वृश्चिक. वृश्चिक आहे. वृश्चिक. हा, मग असेंडेंट वृश्चिक आहे. तर तुम्हाला दशम स्थानासंदर्भात जर समजा फलादेश पाहायचा असेल किंवा ऐकायचा असेल तर त्यावेळेला हो सर. तुम्हाला सीमेकडे आणि रवीकडे जायला हवं. हो सर. बरोबर ओके. आहे. मग हो सर. तुमचा जन्म कोणत्या महिन्यात झाला आणि किती तारखेला झाला? 13 मे. 13 मे. आता हो 13 मेच्या दरम्यान, ऐका, 13 मेच्या दरम्यान आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी सूर्य हा कृत्तिका नक्षत्रामध्ये होता. हो सर. बरोबर बरोबर आहे आहे. सर. हो मग सर. तो कृत्तिका नक्षत्रामध्ये होता, तर त्यावेळेला तो चतुर्थ चरणात होता. त्या हा चतुर्थ सर. चरणाचा काडी मात्र संबंध नाही. हा सर. ओके. आता राहिला हो सर. कृष्ण पक्ष का शुक्ल पक्ष? कृष्ण पक्ष. बर, आता कृष्ण पक्ष असेल तर यदा कदाचित त्या ठिकाणी मोर येईल किंवा गिधाड येईल. हा सर. हा तुमचा हा झाला सर. तुमचा दशमाधिपती रवी या हो बाबतीमधला. सर. हो कळलं? सर.
आता तो हो सर. जर समजा कृत्तिकामध्ये असेल तर तो वृषभ राशीतलं कृत्तिक आहे, म्हणजे तो संध्याकाळचा जन्म आहे. हो सर. बरोबर आहे. हो सर. हा. मग आता ती वेळ, ते नक्षत्र, तो शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्ष, हो सर. ह्याचा विचार करून तुम्हाला तो पक्षी हा मोर आहे का गिधाड आहे हा सर, हे ह्याच्यावरती ठरवा. निश्चित करायचं. ओके. हो सर. ते निश्चित बरोबर. केल्यानंतर तुमचं कार्य अकॉर्डिंग टू दॅट बर्ड, मोर हा, और गिधाड, याच्या हो सर. अनुषंगानेच तुमचं जीवन जगता येईल. मोर असेल हो सर. सॉफ्ट, गिधाड असेल हा. तर हार्ड. हो सर. गॉट इट. येस सर. थँक्यू सर. दिस इज द थिंग्स, दिस इज द हो सिस्टम्स, सर. and this हा सर. system you have to follow entire Panchapakshi science. येस सर. पॉझिटिव्हली सर. Okay, हो सर. fine. हो सर. Yes. तर आता तुम्हाला जर परत शोध घ्यायचा असेल, परत सांगतो हा सर. तुम्हाला, कारण का हा कम्प्लीट सर. झालं पाहिजे. हो सर. तर तुमचा चंद्र हा कोणत्या राशीतला आहे? मेष. मेष राशीतला. हो मेष हो. राशीतला जर चंद्र असेल तर तुमचा जन्म हा त्या ठिकाणी कृष्ण पक्षातला आहे. हो तो सर. अमावस्येच्या अगोदर आहे, चतुर्दशीच्या बरोबर. पक्षातला हो आहे. हो. आहे बरोबर. हो सर. हो सर. आणि त्या रविचंद्र ह्याच्यामध्ये, हा हो सर. हा रविचंद्र आणि त्या, षष्ठात आहे. हा मग त्या षष्ठामध्ये आहे. ह्याच्यामध्ये एक मिनिट, त्या ह्याच्यामध्ये तुमची रास मेष आली. मेष ती आली. रास हो सर. कदाचित ती भरणी असेल, कदाचित ती अश्विनी हो. असेल. भरणी आहे. भरणी. मग भरणी हो. आणि कृत्तिकेचा पक्षी हा एकच असेल आणि तो हा सर. त्या ठिकाणी शुक्ल पक्षातला असेल, कृष्ण पक्षातला असेल. हा. कारण हो का सर. अमावस्या होणं बाकी होतं म्हणून. आता परत मी सांगतो, हो सर. आता तुम्ही लेट जॉईन झालात म्हणून हा एवढा सगळा परिचय मला करावा लागला. हो सर. सॉरी सर. नाही, इट्स ओके. नो नो सॉरी, नॉट हा. अराउंड, यू आर रिस्पेक्टेड. हो हो. गॉट इट. हो सर. दिस इज द सिस्टम यू हॅव टू फॉलो. येस सर. येस सर. हा, म्हणजे आता सगळ्यांना कळलं का? हो सर. हो सर. तुम्हाला एक तर तारीख, पक्षी, नक्षत्र, राशी, स्थान हे मुखगत पाहिजे. हो सर. नाही तर शोधतो, उद्या या, मग सांगतो, असं करायला गेलं तर समजायचं की ज्योतिष बंडलबाज आहे, त्याला काही येत नाही. हो. नाही, ऍटलीस्ट तुमच्याबद्दल नाही मी सांगत, मी एक जनरल नाही सर. तो फर्स्ट. माझी सवय आहे हो ती. सर. तो फर्स्ट चार्ट आहे तेवढा जरा पाठवा फक्त. जो अगदी हा फर्स्ट चार्ट आहे ना बोर्डचा. हा बोर्डचा हा प्लीज जरा. पाठवतो, पाठवतो, हो सर. पाठवतो, थँक्यू पाठवतो. सर व्हेरी मच. Yes. बरं, नेक्स्ट एनिबडी. मानसी कानिटकर आहेत, त्यांनी हात वर केलाय. मानसी बोला बोला. मॅडम बोला. मानसी कानेटकर, प्रश्न विचारा. नाही विचारत का? हा, ठीक आहे, हात काढा कानेटकर मॅडम. हॅलो, ऐकू येतंय सर? हा, आता येतं, बोला. सर, तुम्ही जे काही नोट्स दिले आहेत त्यामध्ये बर्स्टार दिले आहेत ऍज पर वैदिक ऍस्ट्रॉलॉजी. तर आपली बेसिक लग्नपत्रिका मांडून त्यामध्ये कुठलं नक्षत्र येते प्रत्येक ग्रहाला हे बघून त्याचा पक्षी मांडायचा का? म्हणजे ठरवायचा. ओके. ओके, त्याचा पक्षी त्यानुसार ठरवायचा, म्हणजे त्या पंचपक्षीची पत्रिका त्यानुसार आपण मांडू शकतो. येस, तयार होते. ओके बरोबर. ओके. मग इथपर्यंत तरी मला कळलं आहे. छान, व्हेरी गुड. ओके, थँक्यू तुमच्याकडे सर. चार्ट आहे तो? हो, तुम्ही मला नोट्स पाठवलं त्यामध्ये तो चार्ट आहे. फक्त आता ह्याच्यात मला प्रश्न असा पडलाय की पक्षाप्रमाणे, म्हणजे शुक्ल किंवा वद्य पक्षाप्रमाणे काय ते पक्षी नाही ना बदलत, ते नक्षत्रावरच अवलंबून असतात ना त्या ग्रहाला येस मिळालेल्या. येस हा. येस. ओके. बघा, आता असं आहे मॅडम की सांगतो तुम्हाला. आता मगाशी आपण दशम स्थानाचा उल्लेख केला, आता आपण हो. चतुर्थ स्थानाचा उल्लेख करू. हम्म. चतुर्थ स्थानामध्ये जर समजा कावळा हा पक्षी आला किंवा गिधाड आला पक्षी किंवा मोर आला, हम्म.
तर पक्षाच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हम्म, नियम आहेत. हम्म, आता उदाहरणार्थ असं की अमिताभ बच्चनचं स्वाती नक्षत्र आहे. स्वाती हम्म, नक्षत्रामध्ये कावळा हा पक्षी त्यांचा आलेला आहे हम्म, आणि त्याच दरम्यान कावळा कधी ना कधी त्या जातकाला संकटात आणणार, हम्म, हम्म, अर्थहानी होणार. हे सगळे हम्म, कावळ्याचे नियम आहेत. हम्म, कळलं? कफल्लक yes. करणार हे असे नियम आहेत. आता ती नियमावली शिकवण्यासाठी साधारणतः या क्लासला 3 महिने लागतील. कळलं? तुमच्या त्या नोट्स मध्ये नाही ना ही नियमावली? आहे. काय म्हणजे मग पुढच्या मी वाचेन तेव्हा मग मला ते कळेल. मला इथपर्यंत कळलं की कुठलाही म्हणजे काय समजा एक ग्रह बघताना तुम्हाला 3 पक्षी बघायला लागणार एवढं नक्की आहे. तुम्ही आणि तुमचे 2 मित्र किंवा शत्रू म्हणजे कोण त्यावेळेला रुलिंग करत मध्ये आहेत ते बघणं गरजेचं आहे. मग आपला जो मेन पक्षी असतो त्याचा मित्र पक्षी रुलिंग मध्ये असेल तर तो सपोर्ट करेल, पण शत्रू हा, पक्ष रुलिंग मध्ये असेल तर तो सपोर्ट करणार नाही एवढं नक्की. मग सपोर्ट बस. मिळण्यासाठी मित्र पक्षी किंवा स्वतःचा पक्षी हे रुलिंग ते मध्ये येणं आता सांग. गरजेचं आहे. Yes, गरजेचं आहे. आता कसं आहे मॅडम, समजा जर पंचम स्थानाशी आपण संबंध ठेवला तर पंचम हम्म, स्थान फक्त चिल्ड्रन अँड चाइल्ड साठी नाही, याच्यामध्ये अनेक हम्म, गोष्टी पाहिल्या जातात. आणि हम्म, उदाहरणार्थ समजा तिथे जो कोंबडा पक्षी आला हम्म, तर तो कोंबडा पक्षी पॉझिटिव्ह आहे, नो डाऊट. हम्म, त्या ठिकाणी तो जन्मताच तुमचा कोंबडा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बदल घडवू शकत नाही. नाही. आणि अशा वेळेला तेव्हा तुमचा प्रश्न तुम्हाला शोधायचा असेल, त्याचं उत्तर हम्म, पाहिजे असेल आणि ते हम्म, पंचम स्थानाशी रिलेटेड असेल हम्म, किंवा एखादं कार्य पंचम स्थाना संदर्भात करायचं असेल, हम्म, त्यावेळेला तिथी हो, आणि नक्षत्र हम्म, हम्म, यांची सांगड घालून जी राशी असेल ती रास त्याला नक्षत्र येणार. हो, तुम्हाला तो पर्टिक्युलर ठराव किंवा ते कार्य हम्म, करण्यासाठी तो जो नियम आहे, म्हणजे त्याचे जो काय पोर्शन आहे तो ऍव्हरेजचा किंवा हम्म, 2 तासाचा, 1 तासाचा, 20 मिनिटाचा, त्या याच्यामध्ये तुम्हाला कार्य संपन्न करणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. हम्म, हम्म, म्हणजे येस. हा सुद्धा एक भाग महत्वाचा आहे. जर हम्म, जर त्याच्यामध्ये तुम्हाला सफलता मिळवायची असेल तर तुम्ही हम्म, असं म्हणाल की त्या पंचम स्थानामध्ये एखादा मोर पक्षी आहे आणि आता गिधाडाचं शासन चालू आहे, तर मग मी हम्म, कसं करू? मग तुम्हाला मोरापर्यंत थांबणं, त्या हम्म, दिवसापर्यंत, त्या वारापर्यंत, त्या हम्म, अवधीपर्यंत, अवधी म्हणजे अवर्स, हम्म, याच्यापर्यंत थांबणं अत्यंत आवश्यक आहे. येस, येस. आणि आफ्टर ऑल दॅट इज युअर चॉईस, की तुमची चॉईस हम्म, मोराची आहे, कोंबड्याची आहे, कावळ्याची आहे का कोणाची. येस, येस, राईट सर. तुम्ही फार कळलं? क्लास शिकवला सर. या हा, काय फार म्हणता? क्लास शिकवता तुम्ही एकदम क्लासिक नाही समजतंय म्हणजे. नाही तर मग काय उपयोग आहे? उडवत उडवत शिकलं की त्याच्यामध्ये या असं आहे की लोक शिकवतात, मला काय त्यांच्याबद्दल काही ऑब्जेक्शन नाही. पण समजा हम्म, हाच जर क्लास मी 2,000 रुपये घेऊन केला असता आणि जर या मी तुम्हाला काहीच प्रोव्हाइड केलं नसतं, हम्म, जर तुम्हाला काही दिलं नसतं, तर ते सगळं शाप लागले असते की नाही. या मनुष्य त्यावेळेला बोलत नाही की माझे 2,000 गेले, पण अंतर्मनामध्ये तो दुःखी होतो आणि त्याचा खरंय, इफेक्ट जो आहे तो माझ्या भोवती फिरत असतो आणि ते मला काही करायचं नाहीये. खरंय, खरंय सर. येस. येस. आणि तुमच्या नोट्स बघूनच माझ्या लक्षात आलं की तुम्ही तर डेफ मध्ये शिकवणार आहात. एनिवे, आणि पहिल्या लेक्चर मध्ये माझ्या लक्षात आलं की तुम्ही समोरच्याला कळेपर्यंत शिकवता. ते मला खूप आवडलं. नाही आता जर समजा असंच मी उडत उडत काहीतरी शिकवत बसलो आणि माझा लौकिक करत बसलो तर ते काही शेवटपर्यंत टिकणार नाही. कसं येस, असतं मॅडम, युअर राईट. की जेव्हा एखादी गोष्ट टिकण्यासाठी असते ना, त्याचं हम्म, उदाहरण मी तुम्हाला सांगतो. हम्म, आयफेल टॉवर 1700 साली बांधला, तो अजूनही हम्म, टिकलाय कारण त्याचं राईट. फाउंडेशन तसं आहे. हम्म, आणखी पुढची 500 वर्ष तो टिकणार, हम्म, अशा धर्तीवरती तो बांधला गेलेला आहे. बरोबर आहे. हा सगळा टेक्निकल इंजिनिअरिंगचा विचार करून त्याची बांधणी झालेली आहे. मग तो लवकर बरोबर. पडणार. आता का हम्म, पडणार नाही? कारण त्याला वाऱ्याचा आडोसा नाही. नाही.
वारा तिथून निघून जातो. मग एखादी गोष्ट वारा तुम्हाला सोडू शकतो, आडवं करू शकतो, तर तिथे वारा थांबतच नाही. पास ऑन आहे, म्हणजे तो करेक्ट. टिकणार. हा इंजिनिअरिंग सब्जेक्ट आहे, असं आहे. येस सर. येस सर, थँक्स अ लॉट. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आणखी कोण आहे? आलं लक्षात पहिला आपण जे काही बोललो ते? झालं आता. गुगल मॅडम बोला. आता प्रश्न. हा बोला. तर आता आपण कावळ्या संबंधी एक स्टेटमेंट केलं की कावळा म्हणजे अमिताभ बच्चनचं उदाहरण देऊ की कावळा हा ज्या भावामध्ये बसलेला आहे किंवा ज्या ग्रहाला मिळालेला आहे तिथे तो अर्थहानी करतो. हा अर्थहानी करतो, हो, अर्थाने ते अफलक बनवतो. पण आता म्हणजे असं आपण बघितलं होतं की कावळा हा शनीचा असल्यावर लावतो, हा. पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो कफल्लक बनवतोच का, असं मला विचारायचं. बरोबर आहे. हो, तुला तशा लाभ हो, लाभस्थानात असेल. नाही, जरी राहू असला, कावळ्याचे नियम आहेत ते मी तुम्हाला आता आज स्पष्ट केलं. कळलं का? आता जसं आपण पारंपरिक मध्ये विचार करतो एखाद्या गोष्टीचा, आपण बऱ्याच वेळेला मारक स्थानाबद्दल बोलतो, मारक स्थान असं आहे तसं आहे. तर त्याचा एक नमुना मी तुम्हाला सांगतो. आता मारक स्थानामध्ये बुध असेल, तुम्ही वाक्य चतुर असाल, फार चांगले बोलत असाल, तुम्ही चांगलं स्पीच देत असाल, वगैरे वगैरे वगैरे, असं सगळं आपण स्टेटमेंट देतो. आणि जर मारक स्थान धनस्थानामध्ये तुमचा शनी असेल तर तुम्ही अबोल असाल. कळलं? म्हणजे तुम्ही बोलतच नाही. बरोबर आहे. आता एका व्यक्तीचा मारक स्थानामध्ये बुध आहे, त्याचे 50 लाख रुपये आर्थिक नुकसान झालं. आता हा प्रश्न जर घेऊन तुमच्याकडे कोण आलं तर तुम्हाला ती कुंडली व्यवस्थित पाहून सांगता आलं पाहिजे की तुझ्या व्यापारामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. कळलं? नुकसान हे प्रत्येक व्यक्तीचं होतं, नाही होत असं नाही. पण त्या ठिकाणी मारक स्थान हे कार्यरत आहे, मार्केट तशा स्थितीमध्ये आहे, अशा वेळेला त्या जातकाचं नुकसान झालं. तसंच हा पक्षी जर धनस्थानात त्या ग्रहाला मिळाला असेल अगेन, तर त्या ठिकाणी अर्थहानी ही होणारच. जर समजा अशा वेळेला धनस्थानामध्ये गिधाड नावाचा पक्षी जर तिथे अवतरला तर कधी ना कधीतरी तो त्याच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये येईल आणि त्याची जी काय ऍक्शन असेल ती त्या धनस्थानाला लागू पडेल. कळलं? सर, एक मिनिट. ह्यालाच अनुसरून मी आता म्हणजे माझ्या डोक्यात थोडासा प्रश्न आला की धनस्थानात गिधाड आहे म्हणजे आपण नुकसान होणार म्हणतोय, पण त्याची अवस्था आपण बघणार. पण मग अशा कंडिशन मध्ये जेव्हा गिधाड रुलिंग अवस्थेत येईल तर तेव्हा जास्त उलट नुकसान होईल, पण तो मृत किंवा हे असे जे कमी ह्याच्यात तर त्यावेळेस म्हणजे मग नुकसान असं म्हणावं तेवढं नाही होणार, असं पण आपण म्हणजे गृहीत धरू शकतो का? नाही, सांगतो तुम्हाला. हा, आता असं आहे मॅडम की एबीसीडी कोण असे XYZ, ओके. त्याच्या धनस्थानामध्ये गिधाड नावाचा पक्षी आला. होय. कधी येईल? जेव्हा ग्रह असेल तेव्हा येईल. हो ना, हो ना. बरोबर आहे. किंवा किंवा धनाधिपती हा मारक स्थानामध्ये समजा दशम स्थानात आला, हो, बरोबर आहे, आणि तो गिधाड आहे, हो. तो कधी ना कधीतरी मार्केश म्हणून दशम स्थानाचं नुकसान करणारच. हो, नाही करणार हे तर नक्कीच आहे, पण आपण आता जेव्हा तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे ना ओके ओके तो ट्रान्झिस्ट वरती आहे. हा मी हा मूळ तेच कुंडलीत म्हणतोय. हा, नाही ना, हे तर कळालं मूळ कुंडली. पण आपल्याकडे जातक आल्यावर आपल्याला दिसतंय की त्याचं नुकसान होणार आहे आणि हा पक्षी रुलिंग अवस्थेत आहे, तर म्हणजे आपण अगदी नक्की सांगू शकतो. पण तो पक्षी जर झोपलेला आहे किंवा मृत अवस्थेत आहे तर मला असं विचारायचं, तरी पण आपण त्याला तसंच सांगू शकतो का? कारण आपण प्रश्न हो हो कुंडली मांडणार ना त्यावेळेस. नाही नाही, एक एक हा मिनिट परत हा तेच आहे.
हा. आपल्याला मूळ कुंडली जर बघायची, आता आज आपला विषय मूळ हो कुंडलीतलाच आहे. हो हो, मूळचाच आहे ना. हो. हा. मग मूळ कुंडलीशी संबंधित आपल्याला उत्तर द्यायचं असेल येस, तर त्याला आर्थिक नुकसान हे होणारच आहे. होणारच. हा, मग त्यावेळेस अवस्थेचं नाही काही काही बघायचं काही आपण. सं- काही हा हा संबंधच नाही. हा, बरोबर. अवस्था हा. ऑल द टाइम आफ्टर 28 minutes इट विल बी चेंज येस, होय हो हो ना हो ना. विदिन 148 minutes. हा, यू म्हणजे हॅव मारक स्थानात बसलेला पक्षी और पक्षी नसेल तर तो मारक स्थानाचा स्वामी हा गिधाड मध्ये आहे आणि तो दशम स्थानात बसलाय, म्हणून व्यापारात नुकसान होईल हे आपण मूळ पत्रिकेवरनं जातकाला एकदम बिनधास्तपणे सांगू शकतो. हं, येस हं, येस. हं, हं. आणि म्हणजे ते अजून त्याच्या हा, बोला हा. बोला अजून बोला असं बोला. आता गिधाड आहे म्हणून आपण अगदी इतकं बिंदास सांगतो, पण आपण घुबड आर्थिक ह्याच्यासाठी करतो, पण ते मारक स्थान आहे. पण मग घुबड आहे येस. तर मग लाभ होईल की काय? नाही, लाभ मिळाल्यानंतर नुकसान होईल. हा, म्हणजे आधी लाभ होईल, पण मग ते मारक स्थानात आहे तो हे म्हणजे ग्रह किंवा तो पक्षी आलेला, म्हणून तुमचा तो मिळालेला लाभ निघून पण जाईल बुवा असं. हं, Yes. हं, बरं, आता भाग असा आहे मॅडम, हं, सांगतो. हं, हं, हं. हे शास्त्र जेव्हा बनलं ते बेस ऑन पारंपरिकच आहे. होय. नक्षत्राशिवाय हे बनलेलं नाही, तिथीशिवाय बनलेलं नाही, नाही नाही. हे हं. निश्चित आहे. हो हो. जर समजा एखादा पक्षी तिथे घुबड आहे असं हं, हं, हं. समजूया, हो. आणि त्याच वेळेला जर समजा त्या ठिकाणी घुबडनी भरपूर पैसे मिळवून दिले हं, 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 आणि काळ असा तयार झाला हं, की तिकडे त्याने जी काही अर्थव्यवस्था त्याची होती हं. ती संपुष्टात आली. होय. बरोबर आहे. हं, 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 मग तसं होऊ शकतं. हं. आणखी उदाहरण सांगतो तुम्हाला मी. ओके. राणा कपूर नावाचा जो येस बँकेचा डायरेक्टर हं, होता, हं, त्याचे स्वतःचे 1,00,000 कोटी रुपये, 1,00,000 रुपये नाही, हं. 1,00,000. 1,00,000 कोटी, हं, आणि अजूनही जेलमध्ये आहे. हं, त्याला कारण काय? जेव्हा आपण सर्वतोभद्र चक्र शिकतो हं. तर त्याच्या दशमातला बुध अच्छा. हा सिंह राशीमध्ये हं. अंशामध्ये आहे. हो. कळलं? येस. हा दुसरा दरिद्रांश आहे. पहिला दरिद्रांश पुष्य नक्षत्रातला येतो, दुसरा जो तो पूर्वा फाल्गुनीमध्ये येतो, तिसरा जो आहे तो त्या ठिकाणी चित्रामध्ये येतो. हं. बरं. म्हणजे तुम्ही कनेक्टिव्हिटी बघितली तर हं, त्या ठिकाणी राणा कपूरची पत्रिका तुमच्याकडे आणून दिली. हं, हं, हं. तुम्हाला पंचपक्षीने पण शोध घेता येतो, हो, येतो. तो भद्रचक्राने पण घेता येतो, येस. नवमाश रहस्याने पण घेता येतो. हं. बरोबर. 1,00,000 कोटी जाणं काही खेळ नाही. नाही. 314 कोटीचा बंगला होता फक्त. हं. असं घडतं, बरोबर आहे. हं. असा भाग. मग नंतर तो रिकवर करतो किंवा काय हे वगैरे ते दॅट इज लेटर ऑन. हं. बरं, मिसेस चंदन बोला. सर मी काय म्हणते, समजा आता चतुर्थात धनु रास असेल आणि त्याच्यामध्ये रवी, शनी शनी अस्त आणि शुक्र एकत्र असतील, पूर्वाषाढाचा शुक्र आणि मूळ नक्षत्राचा धनु आणि मूळ नक्षत्राचा शनी असेल, 27, 28, 58चा जन्म आहे माझा, तर मग ते एक म्हणजे मिनिट आता थांबा, हे सगळे पक्षी एक मिनिट थांबा. पहिली हा हा. गोष्ट, एक तर तुम्ही पहिल्यापासून अटेंड केलेलं नाही, हो हो हो. तुम्ही आज पण आलात. आता काय, हा हा बरोबर. आता ते तुम्हाला कसं जमेल? तुमच्या नोट्स वाचीन सर मी. नोट्समध्ये ते तसं तुम्हाला काढता येणार नाही. हो, नाही पण आता असं हे जर काहीतरी सांगतो सांगतात. ना, सांगतो, सगळं हा सांगतो तुम्हाला. जर हा हा नोट्सवरती जग सर शिकलं असतं हा हा. तर सगळे इंजिनिअरिंग कॉलेज, विमान कंपन्या सगळ्या बंद झाल्या असत्या. करेक्ट 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 सर, बरोबर. मग हम्म. लेक्चरर कशाला असता? हो बरोबर, करेक्ट करेक्ट आहे म्हणून तुमचं. पहिल्यापासून जर तुम्ही असाल तर तुम्हाला ते हा कळेल. हा हा यातलं हा. पहिल्यापासूनचं रेकॉर्डिंग नाही. अच्छा. हा हा हा. हा. आणि आम्ही जाणून बुजून रेकॉर्डिंग केलं नाही. हा, कारण हे कोण शिकवेल परत, बघून नाही शिकवेल परत. ते कोणी शिकवलं तर मग त्याचा काही आम्हाला हे नाही आहे. हा हा बाजारामध्ये कोणी कसंही नाचलं तर मला काय तसा प्रश्न नाही. हो हो समजलं ना? बरोबर आहे. नाही बरं, नाही. आता तुमचा प्रश्न हा निकाली लागलेला आहे. तुम्ही हा हा. नेहमी येत जा, तरच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सापडू शकेल. ओके. ठीक आहे चालेल, ठीक आहे चालेल, हा. ओके.
बर, आणखी कोण आहे? बर, आता कुबल मॅडम, आपण आता विचार करूया हम्म. षष्ठस्थानाचा. षष्ठस्थानाचा विचार शनी झाला. हो हं. झाला. झाला ना. षष्ठाधिपती बुध. हा कोण आहे? तर बुध आहे. हं. आणि तो आणि चतुर्थात बसलाय. तो नक्षत्र स्वामी पण आहे. हं. हो ना. तर तो तो कुठल्या चतुर्थात पक्षात आहे? बसलाय आणि तो त्याचा पक्षी आहे घुबड. आणि त्याच्याबरोबर सूर्य पण आहे, तो पण Yes. घुबड मध्येच आहे. आता बुध आणि रवी असल्यानंतर प्रशासकीय ह्या गोष्टी होऊ शकतात. हो. अशा वेळेला हा घुबड त्या जातकाला नोकरीमध्ये चांगलं प्राधान्य मिळेल, चांगलं यश मिळवून देईल. त्या ठिकाणी तो निश्चितच चांगल्यापैकी यशस्वी होईल, आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल. कारण का की तो राशी स्वामी आहे. राशी स्वामी काय काम करतो? तर आर्थिक मनोगत हे तयार करतो. दुसरा भाग असा आहे की जातकाचा जन्म शनिवारी झालेला आहे. होय. हा शनिवार त्याच्यासाठी प्राधान्य आहे, नंबर 1. जर तुमच्याकडे तो ज्योतिष पाहायला आला आणि तो जन्म त्याचा शनिवारचा असेल तर त्याला जास्तीत जास्त शनिवारी येणारा पक्षी आणि त्याचा पोर्शन म्हणजे टायमिंगचा अच्छा हा कुठला असेल आणि तो या षष्ठाधिपती जो याच्यामध्ये आलेला आहे घुबडमध्ये, षष्ठाधिपती आहे, दशमाधिपती नाही. षष्ठाधिपती जर घुबडमध्ये आलेला असेल तर त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी घुबडावरतीच नियम जे असतील ते प्रदर्शित करायचे आहे. म्हणजे शनिवारी घुबडाची अवस्था बघायची, बरोबर आहे ना? एक्झॅक्टली. बरं, आता समजा यदा कदाचित कधी कधी घुबडाचं त्या शनिवारी याच्यामध्ये सकाळी 4 वाजता त्याचं उदय असतो. 4 वाजता ही गोष्ट शक्य नाहीये. नाही, बरोबर. 4 वाजता तो शासन करता असेल त्याला सेकंड ऑप्शन त्याच वारी आहे, फक्त पेज बदली करावं लागेल. नाही थांबा, नाही कळालं काय म्हणताय. सेकंड समजा शनिवारी सकाळच्या पासून हे सुरू होतं आपलं कार्य, आहे ना, आणि पेज पलटी केलं की तुम्हाला दुसरी चांगली अवस्था पण सापडते, पण ती काळ वेळ बदली असेल त्याची. पण आपल्याला म्हणजे सकाळी जरी नाही पण ते त्याची खाण्याची अवस्था जर सापडली तर आपण ती घेऊ शकतो ना. जरी शासनाची पण, हो, शासनाची पण मिळेल, बरोबर आहे ना, पेज हे केलं. पण मिळणार. समजा अगदीच आपल्याला हवं असलं, जरी 100% नाही मिळणार, पण आपण तो खातोय ही पण अवस्था कन्सिडर करू शकतो. करू शकतो. आता भाग असा राहिला की तुम्हाला जर फर्स्ट लेवलला जर तो सपोर्ट नसेल तर सेकंड ऑप्शन त्याच्याकडे आहे. ते ऑप्शन फ्यू मिनिट्स आहे, नॉट इन आवर्स. बरोबर. हो ना. कळलं? येस, छान. हा भाग म्हणजे तिथे तुम्हाला जो ब्रेकअप द्यायचा आहे. मग आता षष्ठस्थान घुबड आणि तो मिळालेला आहे चतुर्थात बसलेल्या त्या ग्रहाला. होय. पण आता ऐका ना, बुध आणि सूर्य चतुर्थात बसले, घुबड. एक मिनिट बाबा, बघा काहीतरी. तर मग हा चतुर्थेशचा मग आपण नको ना आता इथे विचार करायला, कारण सूर्य आणि बुध इथे आहेत, त्यामुळे चतुर्थाची राशी वेगळी आहे मॅडम. हो ना, ती हे ना कर्क राशी आहे ना. मग कर्क राशीचा स्वामी चंद्र मग त्याचा आहे. हो ना, त्याचा नाही. आता आपण फक्त षष्टेश म्हणून बुध आणि त्याच्याबरोबर बसलेलं सूर्य, ह्या दोघांना मिळालेला पक्षी आणि त्याची अवस्था, फक्त एवढाच विचार करायचा. आणि दुसरी भाग असा मॅडम की त्या ठिकाणी षष्ठस्थान कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी पाहिलं जातं. टोटल 12 इश्यू आहेत त्याच्यामध्ये. बरोबर आहे. 12 गोष्टी, 12-12-44 आहे, म्हणजे 144 गोष्टी आपण अख्ख्या कुंडलीमधून पाहू शकतो. बरोबर. कळलं? छान. असं आहे. तर एक विचारू? हा, बोला. सर, षष्ठामध्ये शनी पण आहे आणि शनीला कावळा मिळालाय, तर म्हणजे त्याला कष्ट पण खूप करावे लागतील असं म्हणता येईल का? हा, सांगतो. बघा, असं आहे, शनी शेवटी जो आहे तो लाभाधिपती आहे आणि दशमाधिपती आहे. ना, कुंभ आणि मकर. बरोबर आहे. मग तो दशमाचे फलादेश पण देईल आणि लाभाचे पण देईल. कधी कधी काही लोकांना जर व्यवसाय करायची इच्छा असेल
तर त्याला ह्या गोष्टीला सामोरं जावंच लागतं. अच्छा. हा जर समजा त्याला नोकरी करण्याची इच्छा असेल हा. तर त्याला बुध आणि सूर्याप्रमाणे प्रतिसाद मिळेल. अच्छा. आणि ओके. षष्ठाधिपती आणि त्याचा राशी स्वामी यांचा पक्षी हा घुबड. घुबड आलेला आहे. आणि तो घुबड इज अ सॉफ्ट प्लॅनेट, म्हणजे सॉफ्ट बर्ड्स आहेत, त्रास देणारे नाही आहेत. नाही, बरोबर. ते क्वचितच दिसतात, सारखे सारखे पाहता येत नाही, अच्छा. हा. पाहिले जात नाहीत. हम्म. म्हणून एक लक्ष्मीचं प्रतीक म्हणून त्याला सूचित केलेलं आहे. बरोबर. हा, मग आता जातक आपल्याकडे आलाय किंवा जातकाची ही पत्रिका आहे, तर त्याला आपण सांगू शकतो की बाबा तुला जास्ती करून नोकरीमध्ये प्राधान्य मिळेल. मग यदा कदाचित ही व्यक्ती मेष लग्नाची आहे, मेषेच्या याच्यामध्ये आलेला जो पक्षी असतो तो जर समजा आर्मीमध्ये गेला, तो डिफेन्समध्ये गेला, तो जर नेव्हीमध्ये गेला, तो जर हा पोलीसमध्ये गेला, तर त्याचा कल तिथे असेल, कारण रास वृश्चिक आहे. हा. बरोबर. लग्न आणि रास वृश्चिक आहे, तर हा. त्याच्यामध्ये तो दोष लागत नाही चंद्राला, बरोबर. असं आहे. कारण तो त्या ठिकाणी रिकवर करून आणणारा प्लॅनेट आहे, हा हा. असं आहे. बरोबर. म्हणजे प्रत्येक जोडिया जी आहे ना मॅडम, त्याला जर तुम्ही ह्याचा जोड लावली कसली राशींची, हा. तर पर्टिक्युलर काही राशी ज्या आहेत त्या गमावलेलं परत कमावतील, अच्छा. अशा जिगरबाज असतातच. आणि त्याच्यामध्ये वृश्चिकेचा धर्म पहिला आहे. अच्छा. हा. ऋषीकडे जी गूढ शक्ती आहे किंवा जे स्ट्रगल आहे, धावपेच आहेत, ते इत्यादी राशींकडे नाही. अच्छा. म्हणून त्यासोबत आपण राशीचा जर विचार केला तर तुम्हाला अशी कल्पना मांडून तुम्ही त्याच्यावरती विचार करू शकता. तर चंद्राची रास ही अत्यंत महत्वाची आहे की चंद्र हा कोणत्या राशीत आहे त्याप्रमाणे त्याच्या ऍक्टिव्हिटीज असतील, बरोबर. त्याच्या ऍक्टिव्हिटी. मग आपण जेव्हा बघतो तर ज्येष्ठा नक्षत्र हे अतिशय कठोर नक्षत्र आहे, नो डाऊट. ज्येष्ठा नक्षत्र कठोर आहे, कठीण आहे, साहसी आहे, त्याला भरपूर गोष्टींचं ज्ञान आहे, टेक्निकल आहे, टेक्नॉलॉजी आहे, डेरर आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याकडे. पण तरी सुद्धा ही और शी हॅज टू फेस ह्या सगळ्या राशींना एक वेगळ्या तऱ्हेचं महत्व आहे. जे ऋषभ करेल ते वृश्चिक करणार नाही, जे वृश्चिक करेल ते ऋषभेचा धर्म नाही. बरोबर. व्हेरी डेलिकेट आहे, व्हेरी पोलाइट आहे. हा. मग ह्या राशींची जी योजना आहे ना मॅडम, तर ती अशी आहे की वृश्चिकेच्या समोरच ऋषभ का आली, असं आहे ना. कारण वृश्चिक राज ही सूर्यापासून निर्माण झाली होती आणि ऋषभ राज जी आहे ही चंद्रापासून निर्माण झाली. बरोबर. हे आपण शिकलो होतो सूर्य सिद्धांतामध्ये. बरोबर. तर हा फलादेश आहे. हा. म्हणून फलादेश करते वेळी तुम्हाला तुमच्यापाशी मटेरियल हवं. मटेरियल नसेल तर तुम्ही म्हणजे मोठं जे एक्सपान्शन आहे, कुठली गोष्ट एक्सपांड होते त्यावेळेला तुम्हाला एक साहित्य लागतं, बरोबर. तर ते असणं गरजेचं आहे. आता एवढे विचार आपण मांडतो, तर ते का मांडतो, कारण का की तुम्हाला उत्तम ज्योतिषी बनायचं आहे. समजलं सर, समजलं. थँक्यू. थँक्यू. सर, हाँ सर आपने बोलिए. जो चार्ट दिया था ना, उसमें प्रथम स्वर वर्ण वो कहाँ पे यूज करने का सर, वो मुझे थोड़ा कौन सा वो आपने चार्ट दिया था ना, ये पंच पक्ष की का कृष्ण पक्ष और शुक्ल पक्ष में, उसमें आपने प्रथम स्वर वर्ग और आ ई जो वो लिखा है, हाँ वो कब यूज हाँ करने का, वो थोड़ा हाँ, मुझे वो बताता हूँ, बताता हूँ. हाँ. ऐसा है मैडम कि वो हमारा जो जीवन है ना, ये पूरा ब्रह्मांड के अंदर जिसको हम बोलते हैं कि हमारे उच्चार, अगर आप गुजराती में बात करते हैं तो તમે કચ્છી છો કે વૈષ્ણવ છો? ગુજરાતી વૈષ્ણવ વૈષ્ણવ. હવે કચ્છીમાં તમે કહો તો કોણ ખપે, નાનો ખપે, કી ખપે. हाँ हाँ ગુજરાતીમાં તમે તમને શું જોઈએ છે, हाँ बराबर. બરાબર ને? हाँ सर बराबर. હા, તમે જો લોહાણા હો તો કચ્છી વાત કરો, बराबर. પણ
આખરી તમે તો સ્વર અને વ્યંજનમાંથી જ તમારો ઉચ્ચાર થાય. હા સમજી ગયા? તો એટલે હા સ્વર કઈ પણ ભાષાનું હોય, હા મલયાલી હોય, તમિળમાં બહુ ઓછા છે. હા તમિળમાં બારાકડી ઓછી છે. તમે ઉર્દુ જાઓ તો ઉર્દુમાં પણ છે. હા. તો તે વખતે તમારે આ સ્વર અને વ્યંજન એનો યુઝ કરવાનું કે આ સ્વર અને આ વ્યંજન એમને લાગુ પડશે, અને તે વખતે દરેક રાશિને, દરેક શબ્દને વ્યંજન અને સ્વર તમને મળ્યું છે. ઓકે સર. દરેક રાશિમાં સ્વર છે, વ્યંજન. હવે તમારું નામ છે રીટા, આ હા સ્વર નથી, આ વ્યંજન છે. સમજે ગયા? અચ્છા સર. હા હા. અને આ આર જે છે, આર જો સ્વર છે એ ઇક્વેટરના પાસે છે, એટલે હસ્ત સ્વાતિ નક્ષત્રમાં છે. સમજી ગયા? અને સ્વાતિ નક્ષત્રમાં તુરો આવે છે, તો એટલે સ્વર આવ્યું આર, વ્યંજન સોરી વ્યંજન આર આવ્યું. અચ્છા. કેમ કે સ્વાતિ નક્ષત્રમાં સ્વર નથી, વ્યંજન છે. આપણે ફર્સ્ટ સ્ટાન્ડર્ડમાં ભણીએ તે વખતે તમે લખો છો તો બારાકડી. આ બારાકડી લખો છો ને, હા તો સર. તે વખતે તમે કચ્છી હો કે લોહાણા હો કે વૈષ્ણવ હો તો તમારે હા લેંગ્વેજ તો સિમિલર આપવી પડે. બરાબર સર. કચ્છી ઓન સમજ. લેંગ્વેજ નથી, ઓન હા સર. લિપિ નથી, સોરી. अच्छा समझी सर. गया? हाँ ते सर. वक्त તમારે યુઝ કરવાનો. અચ્છા, सर બીજું? तुम्हाला तर कच्छी बी येते. હા, मी बोला. कच्छी आहे. मला कच्छी बी येते. मी कच्छी आहे. चांगली गोष्ट आहे ना. हम्म. કચ્છને કોઈ નહીં પહોંચે. કચ્છ નહીં જોયું તો કઈ નહીં જોયું દુનિયામાં. हाँ સમજી सर. ગયા? हाँ सर. જે કચ્છમાં છે એ દુનિયામાં કઈ નથી, ક્યાંય કઈ નથી. જેને કચ્છ નહીં જોયું એને કઈ નહીં જોયું. हाँ सर कच्छीમાં બોલો ને. અને શું છે બેન, હું તમને કહું કે કચ્છી વાગડ હોય ને એને કઈ પહોંચી નહીં શકાય. हाँ सर સાચી વાત. હું સાચી જ વાત કરું છું. ચાલો ઠીક છે, આગળ આગળ. આગળ વધો. चला पुढे चला आता. कुठे जायचं बोला. काय सर विचारायचं मी कुठला? विचारू सर हा मी विचारा ना. विचारू सर जर मूळ पत्रिकेत दशम स्थानात गिधाड आलं असेल तर त्या जातकाला व्यवसाय करताना कायम यांना त्रासाला सामोरं जावं लागेल का? मला बघा असं आता असं आहे विचारायचं. मॅडम, बरोबर आहे. गिधाड हा पक्षी जो आहे हा एवढी मेहनत करेल, तो तिष्ठत राहील. हा त्याचे जे हा काही अवस्था आहे ना मॅडम, काम करण्याची, हा कार्य करण्याची, हा तो हा दुसऱ्याच्या मुर्द्यावरती जगणारा प्लॅनेट म्हणजे पक्षी पक्षी आहे. आहे. तो वाट हा बघतोय की हा कधी संपतोय आणि हा मी कधी त्याच्यावरती जाऊन बसतो. तर जसं की हम्म त्याला तिष्ठत जास्ती राहावं लागतं, त्याचं फिरणं जे आहे ते एकदम हाय म्हणजे लेवलला. संधी मिळेपर्यंत. हो हा हो, त्याला संधी मिळणारच. हे सगळं परमेश्वराने बनवलंय. गिधाडाला पण संधी आहे आणि मोराला पण संधी पण आहे. हा जर चंद्रग्रह आहे तिथे आणि राश मेष आहे तर कसं सर? मग तसं तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला नेमकं काय पाहिजे. दशमस्थानाशी संबंधित आहे तर कर्क लग्न हा आहे. दशम स्थान हा कर्क लग्नच आहे, बरोबर आहे. कर्क लग्न आहे. मग आता बरोबर आहे. दशमस्थानाशी टेक्निकल फील्डमध्ये असणाऱ्या गोष्टी कळलं का? मग त्या ठिकाणी हा दशमस्थानामध्ये अश्विनी भरणी कृत्तिका ह्याला गिधाड येणार आणि एका बाजूला मोर येणार. अश्विन हो अश्विन हा, बरोबर. गिधाड येणार किंवा मोर येणार. हं. गिधाड आहे ते कळलं का? गिधाड येणार. बरं, आता शुक्ल गिधाडाबद्दल पक्ष. चर्चा केली आणि समजा नाही नाही हरकत नाही हा कुठलं. तर त्या ह्याच्यामध्ये समजा तुम्ही व्यवसाय करणार आहात. एक तर हा कर्क रास जी आहे ती व्हेरी डेलिकेट आहे, नंबर वन. त्याला हा जेव्हा व्यवसाय करायचा असतो तर त्याला त्या ठिकाणी एक तर हा भावनात्मक गोष्टी आहेत. त्याची जरी मेषरास हो असली तरी सुद्धा त्याला तरी मिळालेला पक्षी हा गिधाड आहे. बरोबर बरोबर आहे. आहे. पण हो त्याची हो मनस्थिती जरी नसेल
हा तरी सुद्धा त्याला त्या तसंच काम करावं लागेल, ज्याच्यामध्ये हार्डवर्क असेल. त्याला तशीच आव्हानं हार्ड पेलावं लागतील. पेरावे बरोबर आहे सर, पण त्याला यश मिळणार ना असं मला परत तेच आहे, विचारायचं की परत काय. तेच आहे, परत तेच आहे. अहो, यशासाठीच तर सगळेजण धावत आहेत. पण बरोबर आहे. प्रत्येकाला यश स्मूथली मिळेल का? आता कर्क नाही कष्ट लग्नाला करावे लागतात. नाही नाही, कर्क लग्नाला मेष राशीमध्ये मी तुम्हाला नियम सांगतो काय आहेत ते. हा बर बर कर्क लग्नाला राजयोगकारक ग्रह मंगळ आहे, हा बरोबर आहे. त्या हो ठिकाणी कर्क लग्न ज्यांचं असेल, एक हा तर मेषेत किंवा वृश्चिकेत ग्रह असावा, हा एक नियम आहे, हो तो ज्योतिषशास्त्रातला आहे. हा हे ज्यांचं कर्क लग्न आहे किंवा असेल, त्याला मेषेत किंवा वृश्चिकेत ग्रह असावा, हा एक नियम आहे. हा दुसरं, ज्याचं सिंह लग्न असेल त्याला सुद्धा वृश्चिकेत किंवा मेषेत ग्रह असावाच, त्याची ती परंपरा आहे. हो का 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 आवाज आवाज कोण आहे? हा, का तर त्या ठिकाणी त्या मेषेत आणि त्या वृश्चिकेत कुठलाही ग्रह असू द्या, तो त्याला एक प्रकारचं बळ निर्माण करून देतो राजयोग करण्यासाठी. राजयोगकारक कोण आहे ग्रह? राशी कोणती आहे? वृश्चिक आणि मेष. आता जर समजा तुमचा चंद्र त्या ठिकाणी आहे, त्या चंद्राला मिळालेला पक्षी हा गिधाड आहे, तर डेफिनेटली तुमच्या आयुष्यामध्ये क्रांती ही होणारच. तुम्ही जो व्यवसाय करायचा प्रयत्न कराल त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन असणार. क्रांती म्हणजे काय? कॉम्पिटिशन. जो व्यवसाय करणार असाल त्याच्यामध्ये तुम्हाला सहजपणे सगळ्या गोष्टी प्राप्त होणार नाहीत. तिथे तुम्हाला कुठे ना कुठेतरी बळी द्यावं लागेल, हिंमत दाखवावी लागेल, त्या ठिकाणी धाडस दाखवावं लागेल, त्या ठिकाणी अडचणी येतील, त्याला पार कराव्या लागतील. हा शास्त्रोक्त नियम आहे. कळलं काय? हो सर कळालं बरोबर. मगर सर राहु जैसा ग्रह रहेगा तो भी इतना ही कठोर रहेगा। सुनो, राहु का सपोर्ट जो है, राहु का प्लैनेट का जो नियम है वो आउट ऑफ द वे है। और राहु को भी कभी कभी घुबड़ मिल सकता है, मोर मिल सकता है पंचपक्षी के अंदर। ऐसा नहीं कि राहु, अभी देखो ना, अभी हम लोगों ने पत्रिका लगाया था, वहां हाँ पर हाँ राहु सर, को मोर मिला है ना, हाँ हाँ, तो फिर तो वो प्लस में आ जाएगा सर, मोर मिला तो। फिर हमको सोचना कर्क धन्यवाद चाहिए। लग्नाला सर. वृश्चिकेत आणि मेषेत ग्रहच नसतील तर हा, मग त्याचा अधिपती कुठे आहे? नाही तर बरोबर आहे तुमचं म्हणणं. हा. ठीक आहे, अधिपती आहे अधिपती ना. व्ययात आहे सर. मग 12वा अधिपती जर असेल तर एक तर तो मिथुनीला असेल मिथुनेला, किंवा हो कर्केला असेल, मग मिथुनीला असेल. मिथुनेला. हा मग तुम्हाला त्या मिथुनीच्या मंगळाचंच तुम्हाला कार्य करावं लागेल. अच्छा. मग ते हा. कार्य कुठलं असेल तर तुम्हाला बुद्धी जास्ती प्रमाणामध्ये वापरावी लागेल. मंगळ जर समजा त्या ठिकाणी जर मिथुनेचा असेल तर जातकाच्या शरीरामधला जो मस्तक म्हणतो आपण, हम्म. हा त्याचा वापर जास्ती करावा लागतो. अच्छा, म्हणजे डोकं जास्ती वापरायला लागेल सगळीकडे. मस्तकी ज्ञान अच्छा, ओके. हे पारंपरिक ज्योतिषातले नियम आहेत. बर बर सर, मग ओके. तुम्ही अवश्य बघा, ज्यांचा मंगळ मिथुनेचा आहे, ज्यांचा मंगळ कन्येचा आहे, त्याला बौद्धिक झुंज द्यावी लागते. इन शॉर्ट, बौद्धिक झुंज हे असं उत्तर आहे, खरं वाक्य. अच्छा ओके सर, समजलं. थँक्यू. कुलकर्णी मॅडम बोला. हा सर, तुम्ही म्हणालात की सिंह लग्न असेल तर मेषात आणि वृश्चिकेत ग्रह असावेत. पण मग आता वृश्चिकेत समजा बुधासारखा ग्रह किंवा मेषात शनीसारखा ग्रह असला तरी तो चालेल? मी काय म्हटलं, ग्रह असला सांगतो. आय विल कम्प्लीट दिस. आता त्यावेळेला माझा स्वतःचा मेषेचा बुध आहे हम्म, आणि माझं सिंह लग्न आहे. हो, मग तो चांगला आहे का वाईट आहे? चांगलाच आहे ना बुध. बरोबर. नाही नाही, सांगतो तुम्हाला. आता तो चांगलं आहे सर. दोन्ही स्थानाचं काम करतोय. हो, तो चतुर्थातलं पण काम करतोय आणि
भाग्यातलं पण काम करतोय. कळलं? मग माझं हो. भाग्य कसं होईल? तर माझं भाग्य व्यवसायाने होईल. हम्म. मी बरोबर. 1972 साली जी नोकरी सोडली त्याच्यानंतर परत नोकरी केली नाही. मग तिथे माझा पक्षी गिधाड आला तरी सुद्धा मी तशाच पद्धतीने माझं भाग्य निर्माण करणार. परत आपण पंचपक्षीवरती यायला लागेल तुम्हाला. अच्छा. मग तिथे पक्षी कळलं? बघायचे का त्या दोन्ही ग्रहांचे? प्रश्नच नाही, बघायलाच नाही ना. दोन्ही ग्रहांचे ओके. नाही, तुम्हाला एक तर त्या राशीचा अधिपती किंवा त्या राशीत बसलेली व्यक्ती, हम्म. नाही का? आता कसं आहे बरोबर. मॅडम की आपण भाड्याने घर घेतो आणि हो आपल्याकडे कोणतरी येतं तर आपण सांगतो हे माझं घर आहे, बरोबर आहे, म्हणजे इट इज माय हो हाऊस. हो हो. आणि तुम्ही तिथे राहता म्हणून तुमचं घर. पण मग तो बरोबर. बोला तुमच्या मालकीचा आहे का? त्याचा काय हक्क आहे? मालक हा सुरक्षित आहे. हा. पण तिथे जर ग्रह नसेल तर त्याला मालकाला शोधावं लागेल. जे आता बरोबर. मगाशी मॅडमने सांगितलं ते मिथुनेचा मंगळ, बरोबर ओके. आहे? ओके. हा. बरोबर बरोबर. सर थँक्यू. बौद्धिक झुंज म्हणजे असं जास्त विचार करावा लागेल का, म्हणजे लॉजिक लावताना म्हणा वगैरे? सांगतो तुम्हाला. त्यासाठी एक पुस्तक आहे, एकाकी झुंज. अच्छा. कळलं का? ते कोणाचं आहे? गोरा खैनार त्यांचं आहे. कोणाचं? गोरा खैनार आपले डीएमसी होते, खैरनार. मुंबई बीएमसीचे डेप्युटी कमिशनर होते. अच्छा. आता त्यांनी जे पुस्तक लिहिलं एकाकी झुंज, त्यांचं कुंभ लग्न होतं आणि बर. लग्न चतुर्थामध्ये ऋषभेचा होता अच्छा. आणि त्या पक्षी आला तर गेला. बर. त्यांनी एकाकी झुंज दिली, ती पण कोणाशी? तर इंटरनॅशनल डॉनशी. अरे बापरे. वाचायला पाहिजे पुस्तक म्हणून. आता मिळेल तर बघा आता. हो. सर झुंझुनू मतलब सर? झुंज એટલે તમારી શક્તિ જે છે, जैसे बैल છે, घोड़ो છે, જેનો ये लागे છે ને फाइटिंग. हाँ झुंज अच्छा એટલે अच्छा फाइटिंग. प्रगल. समझे. हम्म. हा बरं चला. कुबल मॅडम, आता हम्म. धनस्थानाचा झाला, पंचम स्थानाचा झाला, नवम स्थानाबद्दल आपण हम्म. जर विचार करू. नवम स्थानामध्ये आलेली रास जी आहे ती हं, धनु आहे. धनु रास आहे, केतू पक्षी आहे ओके आणि पूर्वाषाढा नक्षत्र आणि कोंबडा पक्षी मिळालेला आहे त्या केतू ग्रहाला. हं, ओके ठीक आहे. आता याच्यामध्ये केतूला कोंबडा आणि हं. गुरुला कुठला मिळाला तो बघा. गुरुला कावळा आहे. ओके फाईन. हं, मग आता कावळा आणि दुसरा कुठला मिळाला? कोंबडा. कोंबडा. हं, मग आता कावळ्यापेक्षा कोंबडा बरा, छान. हा, कोंबडा चांगलाच ना. हं, म्हणजे सासूपेक्षा सून चांगली. हं. कळलं का? हं. मग कावळापेक्षा कोंबडा बरा. पण मग मग त्या आता ठिकाणी हा 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 बोला. सांगा तुम्ही इथे ह्या दोन्ही पक्षांचा विचार करून आपल्याला भविष्य नाही सांगायचं. आता तुम्हाला हा केतूवरती करायचं आहे तर केतू. हा. जर तिथे ग्रह नसता हम्म. पण राष्ट्राधिपतीला पण. हा मग त्याला महत्व द्यावं. आता इथे ग्रह आहे म्हणून आपण केतूच्याच अकॉर्डिंग हे करूया. ग्रह आहे, मग दशम हम्म. स्थानामध्ये ग्रह नव्हता म्हणून आपण षष्ठात हो आलो. म्हणून शनीकडे गेलो, बरोबर आहे ना. कळलं? मग आता काय भाग्याच्या संदर्भात काय मग हा सांगायचं आपल्याला? आयदर और सर्वायवर आपण ज्याला म्हणतो हा हा. ते तसं आहे. ओके. चव्हाण मॅडम तुमचं काय मत आहे? कुठे गेल्या? आहे सर रायटिंग. काय खूप ऐकून नुसतं छान काय सर. करणार? हा ऐकते सगळं. खूप सुंदर. बर. लंडनचे कुलकर्णी काय म्हणताय? हा सर. तुमच्या टायमिंग मध्ये बदल झाला असेल आता. हो सर, आता 5:30लाच होईल, अजून नाही. नाही ते तुमच्या टायमिंग जे घड्याळ तिकडचं बदली झालं असेल. हा हो हो 17 मिनिटं ऍडव्हान्स झाले. हो हो सर. हा हा सर, म्हणजे पण नवमातला केतू पण कोंबडा पक्षी आहे, तर मग केतूला कोंबडा, तर मग आपण ते कसं घेणार सर?
मग आता कोंबडा जो आहे तो जागृत करणारा पक्षी Yes. आहे आणि तो Right. पॉझिटिव्ह आहे. जरी Yes. भाग्यामध्ये केतू असला त्याला मिळालेला कोंबडा हा सूचनादर्शक आहे. म्हणजे Okay. भाग्याबद्दलची सूचना निश्चितच तुमच्या जीवनामध्ये चांगल्यापैकी मिळू शकते. Okay. तिथे जर समजा गिधाड आलं असतं तर भाग्यासाठी तुम्हाला भरपूर कष्ट करावे लागले असते. Okay. Okay. sir. हा. तिथे जर मोर आला असता तर तुम्हाला स्वतःहून भाग्य त्या ठिकाणी आहे. मोराच्या बाबतीमध्ये मोराला पाहायला लोक येतात, मोर लोकांना पाहायला जात नाही. हो ना? Right. हो sir. तो भाग. Yes sir. Thank you sir. बरं. आणखी बरं, बेसिक कोणाला काही कळलं नाही तर सांगा जरा. बेसिक इम्पॉर्टंट आहे, कारण मग परत परत बेसिक शिकवणं फार त्रासदायक होईल. बरं, स्वर व्यंजनाचं कळलं का मेहता मॅडम? તમને ખબર પડી? હા સર આપણે પંચાંગ પણ નીચે હોય છે ને સ્વર અને વ્યંજન નક્ષત્રની નીચે, એટલે હવે સમજાઈ ગયું સર. ओके फाईन. आणखी काय बोला. आता 12 घ्यायचंय का? 12 येणारी रास मीन आहे आणि धनुरास ही सुद्धा गुरुची आहे. मीन राशीमध्ये एकही ग्रह नाही. नाहीये ना, मग आता मग त्यावेळेला कसं करणार तुम्ही? गुरुकडे जायचं ना, गुरुचा कावळा येस, पक्षी गुरुकडे घ्यायचा. जायचं. येस, कावळा पक्षी. मग त्या कावळ्याचाच विचार करायचा 12व्या स्थानामध्ये. होय. मग इथे परदेशात जाईल की नाही ते? हो, जाऊ शकतो. तर त्यावेळेला जर कावळा भ्रमण करता असेल मॅडम, कावळा जर भ्रमण करता असेल तर मनुष्य परदेशामध्ये जाण्याची संधी निश्चित त्याला मिळेल. फक्त अवस्था महत्वाची आहे. ती कधी? प्रश्नाच्या वेळेला. यथा कदाच. हा बोला. मॅडम जशा म्हणतात तसं. आता इथे मीन राशी ग्रह नाही म्हणून आपण त्याचा स्वामी गुरु कावळा म्हणजे त्याचा पक्षी आहे. पण समजा तोच जातक काही दिवसांनी आपल्याकडे आला, मोठा झाला थोडा तर, आणि आता मी फॉरेनला मला जायचंय बुवा, जाऊ का असं विचारलं तर त्यावेळेस आपण त्या कावळ्याची म्हणजे स्थिती बघायची आणि तो पोझिशन आणि तो फिरतोय अशा अवस्थेत आपल्याला मिळाला तर आपण पटकन हो सांगू शकतो. नाही मिळाला तर जेव्हा तो मिळेल तेव्हा आपण म्हणजे त्यावेळेस जेव्हा तो मिळेल तेव्हा तेव्हा त्याला प्रपोज कधी करायचं, तर त्याला सांगायचं की बाबा तुझा हा जो पक्षी आहे हा गुरुवारी कार्यरत होणार आहे. त्यावेळेला त्या तारखेला ती पोझिशन चांगली असेल तर त्यावेळेच तू जर बुकिंग केलं किंवा प्रस्थान केलं आणि जर तिथे ऍडमिशन मिळालं किंवा आणखी कुठल्या तुला जे काही ट्रॅव्हल करायचं असेल तर त्या दिवशी त्याचं महत्व आहे. आता ते डिपार्चर आहे. मग आता ते जॉईनिंग आहे का हा पहिला प्रश्न आहे. जर एखादं जॉईनिंग व्हायचं असेल तर त्यावेळेला तो चार्ज घेणार असेल तर त्यावेळेला तुम्हाला तो मुहूर्त काढून दिला पाहिजे. बरोबर. नाही पण समजा त्या जातकांनी मी जाऊ शकतो का असं विचारलं, मग ते जाण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या प्रोसेस मधनं आपल्याला जायला लागतं ना. आता समजा त्याला एखाद्या कंपनीत हे करायचंय तर मग त्या वेळेस त्यांनी ते अप्लाय करायचं, तो आपण मुहूर्त काढून दिला असं पण सांगायला लागेल ना, कारण ट्रू प्रॉपर जायला लागेल ना. असं आहे मॅडम, जागतिक प्रवास आपण असं म्हणूया, जागतिक प्रवास. येस येस येस. आता आपण जग जे आहे ना, समजा आपण लास्ट 50 वर्ष मी जगाला ओळखतो, त्याच्या अगोदर तर नाही ओळखत. बरोबर आहे. बरोबर आहे. आता जगाला जर 50 वर्षापासून ओळखतोय याचा अर्थ जग 500 वर्षापूर्वी पण फिरत होतं. बरोबर आहे. नव्हतं का? मग आता 500 वर्षापूर्वी पण घेवाणदेवाण होते. जसं उदाहरणार्थ की आपल्याकडे जे सह्याद्रीच्या खाली केरळामध्ये जे लोक स्थलांतर झालेले आहेत ते अरबस्थानातून आणि देशातून आलेले लोक आहेत.
अरबी समुद्रातून. आता ते 1000 वर्षापूर्वी आले, बरोबर. ते रामेश्वरला का नाही जाऊ शकले? कारण का की सह्याद्रीच्या पलीकडे जायला तिकडचा मार्गच नव्हता. म्हणून तिथे केरळामध्ये इंडस्ट्री कमी आहे. त्यांना तिथेच वास्तव्य करायला लागलं, समुद्राच्या तळाशी, जवळपास जवळपास समुद्राच्या. पण ते डोंगर ओलांडून पलीकडे नाही जाऊ शकले. कळलं का? त्या काही अडचणी आहेत. पण जग हे नेहमी इकडून तिकडे जातं येतं, जसं पाणी जातं येतं त्याप्रमाणे. म्हणजे जगात माणसं जात येत असं हे आपल्याला आज माहिती होतं. आज आपण मॅच्युअर्ड आहोत. पण ह्याच्यापूर्वीही लोक जगामध्ये गेलेले आहेत. कोलंबस गेलेले आहे, इत्यादी लोक गेलेले आहेत. पोर्तुगीज लोक आपल्याकडे आलेले आहेत. आपण पोर्तुगालमध्ये गेलेलो आहोत, नाही का? असं आहे. म्हणून मनुष्य जाऊ शकतो, फक्त तुमच्याकडे त्या पक्षाची ओळख करून देणं, त्याची वेळ काढून देणं, तो चांगला आहे का वाईट आहे हे ठरवणं. आणि प्रत्येक राशीला आणि नक्षत्राला त्यांनी ती पक्षाची जी नियम आहेत ते दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण फेरबदल करू शकत नाही. बरोबर. छान, कळालं. छान. There is no option. बरं, आणखी काही विचारायचं आहे? कुठल्या स्थानाबद्दल विचारायचं आहे, ग्रहाबद्दल विचारायचं आहे? शेवटी तुम्हाला आता हा परत पहिल्यापासूनचा क्लास आहे असं समजा. आता ते कोष्टक आम्ही 4 क्लासमध्ये वाचलेलं आहे. हा मॅडम, गोचर वाचलं ना आपण 4 क्लासमध्ये? काय वाचलं? मोर दॅन 4. आणि त्यांना हे पाठवलेलं आहे ज्यांना नोट, तर त्यांनी ते गोचर घरी सुद्धा ठरवू शकतात. त्यात काय परत परत मी रिपीट करायला लागलो गोचर, तर मग ते टाइम किलिंग होईल. मला तर दुसरा क्लास चालू करायचा आहे. मीच एक विचारू का सर जाता जाता प्रश्न? हा, विचारा विचारा. हा म्हणजे ह्याच संदर्भात मॅडमशीच कनेक्टेड, आता चव्हाण मॅडमने विचारला. तर 12व्या स्थानाचा ह्या पत्रिकेत गुरु कावळामध्ये आहे आणि तो म्हणजे त्या फिरण्याच्या अवस्थेत असेल तर म्हणून आपण पटकन उत्तर देऊ शकतो, नसेल तरी देऊ शकतो. पण बाय चान्स इथे गुरु नाही, आयदर कुठला पण गिधाड सोडू ना, थोडा वेळ बोलते मी, तर असेल तर त्या सुद्धा पक्षाची आपल्याला ही फिरण्याचीच अवस्था बघायला लागेल ना. म्हणजे त्या कंडिशन मध्ये पण तो जाईल की नाही आपण सांगू शकतो. इव्हन गिधाडमध्ये पण गिधाडमध्ये गेलं तर त्याला खूपच तिथे जाऊन कष्ट करावे लागतील. म्हणजे व्हॉट एव्हर त्याला आवडेल नाही तो परत पण येऊ हा, बरं बोला तुम्ही, आता मी खूप पुढे बोलले. नाही नाही, हरकत नाही, सांगतो. काय असतं मॅडम माहितीये का, आता गिधाड मुंबईमध्ये आहे, ते कुठे वास्तव्य करतं त्या ठिकाणी आपल्याला जायला पाहिजे. ते दीर्घकाळ त्या झाडावरती, त्या डोंगरावरती सतत तिथे उपस्थित असतं, वाट पाहत असतं. का? तर त्याच्या भक्ष्यासाठी. एकदा त्याच्या हातामध्ये भक्ष्य मिळालं की त्याचा सापळा करेपर्यंत, नाही सोडत, पोट भरेपर्यंत तो सोडणार नाही. बरोबर आहे. आणि असं गिधाडाची सवय आहे की तो आणखी लोकांना इन्व्हाइट करेल. कोंबडा इन्व्हाइट करत नाही. आपल्याच धुंदीत असतो. हा सुद्धा भाग आहे. गिधाड ना खाने दूंगा ना खाऊंगा अशी स्थिती नसते. तर मग आपण हे पॉझिटिव्हलीच घेतोय ना, म्हणजे सर, कारण तिथे पॉझिटिव्ह समजत ना. कारण एकदा एवढंच जेव्हा आहे, एखादी अपॉर्च्युनिटी मिळाल्यानंतर मग ती दीर्घकाळ टिकणारी आहे असं आपण म्हणू शकतो यामध्ये. सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करणार. दुसरी गोष्ट कसं आहे मॅडम, की गिधाडाची भरारी, आता प्रत्येक पक्षाला एक भरारी आहे, नाही का? मग तो भरारी घेण्याची त्याची जी झेप आहे, भरारी म्हणजे झेप, त्याने घेतलेली झेप, आणि तो प्रवास करणारा ती भरारी. मग आता त्या ठिकाणी तो किती उंचावर जाऊ शकतो ते फक्त गिधाडाकडे आहे. हो सर, तेच म्हणजे सुरुवातीला जरी संघर्ष असला तरी जेव्हा एखादी अपॉर्च्युनिटी मिळेल ती दीर्घकाळ टिकणारी असेल असं आपण इथे पॉझिटिव्ह घेऊ शकतो. जर तो मे बी त्यात शासनकर्ता असेल आणि तो जर हे म्हणजे ऍक्टिव्ह असेल तर मग अजून पॉझिटिव्ह असं घेऊ शकतो. तो पक्षी आज तो निगेटिव्ह असला तरी सुद्धा. आता दुसरा भाग सांगतो तुम्हाला मॅडम, ओके. की तुम्ही कधी जर डोंगरावर गेलात
हा तर डोंगरावरती तुम्हाला किती कावळे दिसतील, नाही नाही नाही. किती कोंबडे दिसतील. कोंबडा खरंय. हा पाळला जातो. बरोबर. कळलं? कोंबडा, मोर हे तुम्हाला कॅरी करावे लागतात, ते तिथे हो जन्माला येते. बरोबर. कळलं का? हो सर. गिधाड हा भ्रमंतीवरती असतो. राईट. तो या प्रदेशातून त्या प्रदेशाने त्याचा जो प्रवास आहे तो उंचावरून होतो, हो हो तो बरोबर. जमिनीवरती होत नाही. हो सर. असं आहे. बरोबर. हो ह्या सर. सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर बरोबर सर. म्हणून खूप तर छान मग सांगितलं. गिधाड हा यश थँक्यू. गाठणारच ना. हो, मी कुठे नाही म्हणतोय मॅडम. कसंही करून यश गाठणारच येस तो. येस येस, पण तो त्याची जी काही मर्यादा आहे ती पलीकडची आहे. तर हे सगळं तुमच्याशी तंतोतंत जुळतंय सगळं तुम्ही बोलताय ते. खरंय सर, खरंय मॅडम. खूप तर सुंदर त्या सर. नाही, इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग सायन्स, व्हेरी इंटरेस्टिंग. नॉट फॉर मी, फॉर अदर्स ऑल्सो. खरंय सर. म्हणून खूप छान सर. थँक्यू. प्रत्येकाची झेप आहे. येस, इट इज. कोंबड्याला तुम्हाला कॅरी करावं लागतं किंवा त्याच्यावरती कोंबडीला ऊब देऊन नंतर कोंबडं जन्माला येतं. कळलं? मग तसाच त्या ठिकाणी कावळा सुद्धा भ्रमंतीवरती असतो, पण त्याची लेवल कमी असते. मग ते शिखर गाठण्यासाठी तिथे तुम्हाला गिधाडाची झेल आहे. गिधाड तुम्हाला सहसा कुठल्याही समुद्राच्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. तो जवळपास तिथे येणार नाही. तिकडे जे भक्ष्य आहेत ते इतर प्राण्यांचं आहे. गिधाडाचं भक्ष्य हे फक्त जिथे सूर्यप्रकाश जात नसेल अशा दुर्गम ठिकाणी जाऊन जे जनावर मेलेलं असतं त्याला शोधण्यामध्ये गिधाड हा अतिशय चालाक, हुशार आणि शौर्य दाखवतो. म्हणून ह्या पक्षाचा अभ्यास करतेवेळी ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर પણ પક્ષીની સાથે સાથે અવસ્થા પણ બહુ જરૂરી છે ને, અવસ્થા અવસ્થા તમારે ગોચર ઉપર ટ્રાન્ઝિશન તમારે જે તમારે કામ કરવું હોય તે વખતે પક્ષની અવસ્થા શું છે એ કન્સિડર કરાય. કેમ કે અવસ્થામાં જે તમારે કામ જે કંઈ કરવું હોય, તમારે અમદાવાદ જવું છે તો તમારે અવસ્થા જોવી પડે, પણ જન્મથી તમે એ પક્ષીમાં જન્મ લીધો છે તો એનો ભોગ તો લેવો જ. બરાબર, સાચી વાત છે. સમજી ગયા? तर म्हणजे माझा जन्मपक्षी जर गिधाड असेल तर मी फार जगावेगळ्याच गोष्टी करेन का, किंवा नाही, असं काही मी नाही, असं काही नाही. सतत फिरत राहीन का? हा, फिरत राहणं किंवा त्या ठिकाणी तुमचा दौरा आहे, तुमची मानसिक स्थिती आहे, त्याच्यामध्ये दुःख पण आहे, त्याच्यामध्ये आनंद पण आहे. आता समजा तर तुम्ही जर शत्रूला बळी देत असाल, शत्रूचा बळी घेत असाल, बळी देत नाही बळी घेत असाल तर तुम्हाला आनंद आहे की हा, म्हणजे पक्षी लढाई विचारात घेतला तर लढाई जिंकत असाल तर तुमचा आनंद नाही? हो, नक्कीच आहे. मग मोर हा लढाई करायला जातच नाही, जातच नाही. मग त्याचं कार्य तिथेच थांबतं, कारण तो आनंदाचा पक्षी आहे ना. हम्म 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 हम्म. मग गिधाड या पक्षाचा जास्त अभ्यास करायला पाहिजे. सगळ्या पक्षांचा कळलंच पाहिजे, सगळ्या पक्षांचा केलं पाहिजे. पण काही ज्या आपल्याला कल्पना आहे की बर्ड्स काय करू शकतो. कावळ्याचं भ्रमण पण होऊ शकतं. कावळा किती उंचावर पाल आहे का? बरोबर आहे. आता म्हणजे जसं प्रत्येकाला काहीतरी मर्यादा आहेत आणि गिधाड हे प्रत्येकाला मर्यादेच्या पलीकडे आहे असं म्हणू शकतो. प्रत्येकाला म्हणजे मर्यादा त्याचे आहे. आहे या परमेश्वराने सगळ्यांसाठी भक्ष्य दिलेलं आहे. प्रत्येकाला जीव आहे, प्रत्येकाला मृत्यू आहे, प्रत्येकाला भ्रमण आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. माणसापेक्षा पक्षाला, जनावराला जास्ती स्वातंत्र्य आहे. जास्ती स्वातंत्र्य आहे. मनुष्याला बंधन आहे, कायद्याचं बंधन आहे ना. बरोबर आहे.
असं आहे. पक्षाला कायद्याचं बंधन नाही आहे. आता जर समजा तुम्ही त्याला पिंजऱ्यात टाकलं तर ते चुकीचं भाग आहे. पिंजऱ्यात पक्षाला ठेवणं पण पाप आहे. त्याला तुम्ही अडकलेल्या अवस्थेमध्ये ठेवता, त्याला कैदेमध्ये ठेवता. पोपट पाळणं साप चुकीचं आहे. जर बुध खराब व्हायचं असेल तर पोपट पाळतात लोक. आणि ज्या घरामध्ये पोपट पाळला जातो तिथे आर्थिक नुकसान निश्चित होतं. कारण पोपट हा पक्षी ज्ञानी आहे. असं आहे. म्हणजे गिधाडाला मुक्तपणे वावर करू द्यावा थोडक्यात. गिधाड जेरबंद करू नये. जेरबंद करूच शकत नाही. त्याची तुम्ही हेच नाही आहे. पहिली गोष्ट त्याला तुम्ही बघितलं ना तर पहिला भीती वाटते माणसाला. त्याच्या नादाला कोण लागेल. तुम्ही जाल का पकडायला त्याला? का तुम्ही आतापर्यंत बघितलं की गिधाड पकडणारी गँग आहे? नाही. आहे का? नाही, असं एवढी हिंमत नाहीये. कोंबडी चोर आहेत, गिधाड चोर नाही आहे. नाही, बरोबर आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्हाला शास्त्र ठरवायचं आहे. या म्हणजे हे बाकी सगळं असलं तरी पण त्याचं आयुष्य खडतर असणार हे नक्की. खडतर आयुष्य का नसावं मला सांगा. आता जर समजा एखादी आई किंवा एखादे वडील आपल्या बाळाला जर समजा आपल्यापासून पुढे जाऊच देत नाही, नाही लहान आहेस तू, लहान आहे, तो त्यासाठी कायमचा लहान आहे, तर त्याची प्रगती कधी होणार? मग त्याची बायको त्या टपलीत मारते, सांगते अरे आता तरी जागा हो, आता तू मोठा झालायस, आता तू माझा आहेस, आई बापाचा नाही आहे. असं होतं कधी कधी. येस, यू राईट. पुरुषांनी राग मानू नये. बोला सर, लाभात जर गिधाड पक्षी असेल तर काय होईल? माणसाचे लाभांकरता लाभाचे जे काही प्रयत्न आहेत ते त्याला तसंच करावं लागेल. त्याला लाभासाठी तिष्ठत राहावं लागेल. म्हणून मी पहिलंच सांगितलं की गिधाडाचं जे भक्ष्य आहे त्याच्यासाठी त्याला वाट पाहावी लागते. त्याला दूरवर प्रवास करावा लागतो. अनेक गोष्टी ज्या आहेत त्याला विलंबाने मिळतात, पण मिळाल्या की तो त्या ठिकाणी पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो की त्याचं जो साध्य आहे ते 8 दिवस चालेल, पण त्याला 8 दिवसाची सोय करावी, हे फिरावं लागत नाही. गिधाडाकडे धनसंग्रह किंवा तत्सम गोष्टी ज्या आहेत ते दीर्घकाळ पुरणार आहेत. म्हणून काही काही प्राण्यांना सतत 5-5 2-2 मिनिटाला खावा लागत नाही. कोंबडं जास्ती खातं. कोंबड्याला कधीही जाणली नका, लगेच तो पटापट खाईल. कळलं का? गिधाडाचं तसं नसतं. त्याला भक्ष्य मिळेल तर तो सुपडा साफ करेल, त्यानंतर 8 दिवस आराम पण करेल. असं आहे. म्हणजे तो संयम धरून राहतो. त्याच्याकडे तशी हे आहे ना, पचन शक्ती आहे. आता बघा तुम्हाला मी सांगतो मॅडम, उंट हा जो जनावर आहे, प्राणी आहे, त्याला पाण्याची आवश्यकता लागत नाही. त्याच्या पोटामध्ये ऑलरेडी पाणी ठेवलेलं आहे, पाणी असतं आणि तो तिथून सक्शन करतो. तो एकदा पाणी प्याल्यानंतर तो 8 दिवस त्याला पाणी नाही मिळालं तरी सुद्धा तो तुम्हाला प्रवासामध्ये साथ देतो. असं आहे. बरं, एनिवे आता वेळ झाला. मुकेश भाऊ, तुमचा क्लास आहे का? धन्यवाद सर. आहे सर, आहे. धन्यवाद. आहे सर. ठीक. आता तुम्हाला काही विचारायचं आहे, बोलायचं आहे तर पुढच्या वेळेला आता क्लास होईलच, पण तरी सुद्धा थोडासा अभ्यास करा, तुम्हाला सगळं कळेल. सर, मी बोलू काय? काय म्हणता? हा सर, मगाशी तुम्ही एक कुंडली सांगितली होती, राणा प्रताप का काय नाव होतं, तर ते त्यांचं पूर्ण नाव काय म्हणजे अभ्यासासाठी? राणा कपूर. तर तुम्ही तो येस बँकेचा माजी डायरेक्टर होता. ओके. वृश्चिक लग्न सर, आहे, त्यांची बर्थ डिटेल लग्नी शनी आहे, लग्नी शनी आहे. बर्थ डिटेल्स मी बघतो, पाठवतो तुम्हाला. लग्नी शनी आहे आणि दशमामध्ये रवी बुधाची युती आहे. साधारणतः 1957च्या जवळपासचा जन्म आहे. ओके.
हा. आणि सर तुम्ही आता मगाशी पण एक ना पॉइंट सांगितलं ना की चंद्रापासून येणाऱ्या राशी आणि रवीपासून येणाऱ्या राशी, तर याच्यामध्ये आतापर्यंत हा एक पॉइंट म्हणजे हे आधी आपल्याला तुम्ही सांगितलंच होतं क्लासच्या ह्याच्यामध्ये, पण त्याचबरोबर पहिल्यांदा आज हे असं पाहण्यासाठी आम्हाला म्हणजे कळलं की लग्नामध्ये येणारी जी राशी असते आणि सप्तमात येणारी जी राशी असते, तर याचा विचार चंद्रापासून येणारी आणि रवीपासून येणारी. सर मी त्या सगळ्या 12च्या 12 राशी त्या मी सगळं त्या पद्धतीने मी चेक केलं, तर सर खरोखरच तसेच मिळतात. म्हणजे लग्नातली राशी जर आहे ना, रवीपासूनची मी असेल. सांगितलं हा. हो हे शिकवलं आपण सूर्य सिद्धांतामध्ये. हो सर तुम्ही सांगितलं ते, पण या पद्धतीने पहिल्यांदा म्हणजे तो असा वेगळा विचार मिळाला सर. म्हणजे असा पाहिलाच नव्हता हा विचार असा. फक्त काय काय आपण राशी बघतो की मेषे तुळे असंच पाहत होतो. नाही, ते बरोबर आहे तुमचं म्हणणं. कसं आहे मॅडम की सुरुवातीला आपले जे आचार्य होते, जे विद्वान होते, त्यांना 2 तारे दिसत होते, एक चंद्र आणि एक सूर्य. त्याच्या पलीकडे त्यांना दुसरे ग्रह माहिती नव्हते. मग त्यांनी राशींची जमवाजमव केली. तर त्यांनी 2 भाग केले. 2 भाग कधी केले? एक भाग चंद्राकडे गेला, एक भाग सूर्याकडे गेला. तर सूर्याला पहिली राशी कोणी दिली? तर तिथे सिंहराज दिली. मग त्याच्यानंतर जी रास कुठली आहे, जेव्हा तुम्ही अँटी क्लॉकवाईज कुंडली मांडता तिथे कन्या रास येते. येस सर. आणि क्लॉकवाईज जेव्हा जातात तिथे मिथुन रास येते. मग ह्या दोन्ही राशी बुधाच्या आल्या की नाही? हो सर. मग त्या दोन्ही बुधाच्या आल्या, त्याच्या खाली दोन्ही शुक्राच्या आल्या, त्याच्या खाली दोन्ही मंगळाच्या हो आल्या. बघा हो तुम्ही जाऊन. हो सर. म्हणजे सिंह पासून जर आपण गेलो ना रवीच्या ह्याच्यात, तर आपण पुढच्या क्रमाने जातो मकर पर्यंत, आणि तसंच आपण जातो चंद्रापासून गेलो तर मागच्या ह्याच्यात येतो. असं म्हणजे ते आहे. हा हा. या पद्धतीने पॉइंट आतापर्यंत नव्हता सांगितला सर कोणी. हे तुमच्याचकडनं शिकलो होतो आम्ही की रवीच्या आणि चंद्रापासून येणाऱ्या राशी, आणि आज हे आणखी नव्याने हा एक वेगळ्या पद्धतीने लक्षात राहिला. आता थँक्यू मकर सर. रास जी थँक्यू. आहे ती 6वी आहे सूर्यापासून. हो बरोबर आहे. मग त्यावेळेला आपण त्याला षडाष्टक म्हणतो. हो आणि ती चंद्रापासून कुंभ रास जी आहे ती पण 6वी आहे. 6 आणि 6 12 झाल्या की नाही? हो हो मग कर्केला ती षडाष्टक आहे, शिवेला मकर षडाष्टक आहे. हो असं आहे. मग कुंभेच्या अगोदरची रास जी आहे ती कोणती? तर ती मीन आहे, पण ती चंद्राच्या बाजूला आहे. हो. त्याच्या चंद्र अगोदर कुठली आहे? तर ती मेष आहे, तर ती चंद्राच्या. मेष. हा. त्याच्या अगोदर वृषभ आहे, त्याच्या अगोदर मिथुन आहे. मग ह्या येस सर. 5 राशीकडे 5 राशी इथे 10 झाल्या, आणि 2 चंद्र आणि सूर्य. येस सर. मुख्यतः प्रॉब्लेम काय माहितीये का, की ज्यांनी पुस्तकं लिहिली 10-10, 5-5, 8-8, त्यांनी तुम्हाला कळू नये म्हणून ह्या सगळी वर्णनं लिहिली नाहीत. हे लिहिणं गरजेचं होतं की नाही? बरोबर सर. सर मला तो चार्टच इतका छान लक्षात राहिलाय, खूप छान. म्हणजे लक्षात राहून बऱ्याचशा गोष्टी त्यातून देखील क्लिअर होतात. खूप छान पद्धतीने कळतात. नाही, ते आहे, मुळात आहे, ते मुळामध्येच आहे मॅडम. कारण ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही. जगात अशा अनेक ज्योतिषातल्या गोष्टी आहेत, त्या तुमच्यापर्यंत आलेल्या नाहीत. जसं इकबाल नावाचा योग आहे. नाव ऐकलं कधी इकबाल? हा ऐकलंय, ओझर तर ऐकलंय, पण डिटेल नाही माहिती त्यातलं. आता इकबाल हा जो भाग आहे, हा 3, 6, 9, 12 ह्या ज्या अपोक्लिन मध्ये ज्या राशी येतील त्याच्यामध्ये जर ग्रह नसतील तर इकबाल नावाचा योग होतो. चव्हाण मॅडम बरोबर आहे ना माझं? हे सर नाही ऐकलंय मी कधी. काय बोलताय? नाही नाही, हे नाहीये. हरे कृष्णा. अपोक्लिन वगैरे सगळं ऐकलंय, इकबाल नावाचा योग कुठे नाहीये. अहो 3, 6, 9, 12 हे अपोक्लिन नाही आहे. 3, 6, 9, 12 अपोक्लिन आहे, हा. नक्कीच आहे. पण तो मग योग तो कुठला इकबाल? शुभ इकबाल नाही. हा तो आहे ना, 3, 6, 9, 12 अपोक्लिन राशी आहे. शिकवलं ना मॅडम? तुम्ही शिकवलंच नाही मॅडम. तुम्ही एक क्लास घेतला होतात ना याच्यावर. हो. ठीक आहे, ठीक हा आहे, हा ठीक आहे. अच्छा इकबाल. हा 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 कळलं कळलं. हो सर, हो सर. हो हो काय सर, मॅडम, जरा प्रश्नकुंडलीमध्ये आहे. कृपा करा आमच्यावरती.
ताजिक कृपादृष्टी आहे राहू आहे. द्या. ताजिक कृपादृष्टी मध्ये राहू द्या. ताजिक मध्ये ताजिक मध्ये आहे ताजिक मध्ये. आम्हीच शिकवलं होतं. हो हो शिकवलं होतं. कृपादृष्टी ठेवा आमच्यावरती. आहे आहे काय बरोबर आहे. ताजिक मध्ये मीच शिकवलं होतं बरोबर. ठीक आहे. मी काही ताजिक शिकवलेलं नाहीये, पण मी तुम्हाला इक्बाल दाखवला. हम्म. बरं ठीक आहे. आणखी आता हा सर ताजिक शिकवा सर. ते बघूया नंतर तर शिकूया. घेणार आहेत ना ताजिक आता. नक्की नाही अजून. बरं आता लंडन कुलकर्णी तुम्हाला काय बोलायचं आहे? आणि हळदणकर मॅडम, कुबल मॅडम इत्यादी कोणाला, ही पुरुष मंडळी काही बोलत नाही, विचारत नाहीत. तर खरंच नेहमीप्रमाणेच खूप सुंदर झालं सर लेक्चर. एकतर खूप सहज आणि सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये तुम्ही नेहमी सांगता सर करतात. त्यामुळे तुमची शिकवण्याची पद्धत तर एकदम उत्तम आहे, यात काही वादच नाही सर. आणि बेसिकली कसं की जेव्हा तुम्ही एक्सप्लेन करत असता तेव्हा त्यामध्ये कितीतरी एका तुमच्या वाक्यामध्ये इतकं खरं तर नीट लक्ष देऊन ऐकण्याची गरज असते. कारण प्रश्नांची उत्तर देताना आम्हाला नवीन काय आम्ही कसं बघावं त्याच्याकडे, किंवा आमच्या म्हणजे अगदी ज्ञानचक्षूंना नवीन खाद्य द्यावं या पद्धतीने तुम्ही शिकवत असता. हे सगळं खूप अनुभवताना खूप छान मजा येते सर. त्यामुळे खूप तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. हळदणकर मॅडम बोला. हो सर. सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार करते. मुकेश सर, कुबल मॅडम, गीता मॅडम यांनाही नमस्कार. आता विद्या मॅडमने सांगितलं तसं आजची पंचपक्षीची सेकंड राऊंड आपण सुरू केलेली आहे. पहिल्या राऊंड मध्ये तर आम्ही खूप चांगल्या पद्धतीने नक्कीच समजून घेतलेलं होतं, पण सेकंड राऊंड मध्ये सुद्धा पुन्हा नव्याने काही सिद्धांत उलगडत गेले आणि खूपशा आधीच्या गोष्टी ज्या तुम्ही शिकवल्या त्याची पण पुन्हा एकदा रिव्हिजन झाली. जसं सूर्य सिद्धांत शिकवताना 5 पासून 10 पर्यंतच्या म्हणजे 6चा गट आणि दुसरा 6चा गट हे शिकवताना जे शिकवलं होतं तेच आज पुन्हा वृश्चिक राशी आणि वृषभ राशी याच्यामध्ये कसा आपल्याला डिफरन्स दिसून येतो, त्या म्हणजे हे आधी आम्ही शिकलोय, पण त्याला पुन्हा एकदा नवी झादर लागली आणि त्यातला एक वेगळा गुण समजून आला. पक्ष्यांच्या बाबतीतच बोलायचं झालं तर कावळा, गिधाड सारखं आपल्या मनामध्ये गिधाडाविषयी भीती होती, ती भीती आज बरीचशी कमी झाली सर. कारण त्याला वाट बघावी लागते, त्याला कष्ट करावे लागतात, पण जेव्हा एकदा संधी मिळते तेव्हा ती तो पुरेपूर वसूल करतो. हा त्याचा सगळ्यात मोठा गुण आहे की त्याच्या फक्त नजरेच्या टप्प्यात आलं पाहिजे की मग झडप घातली की त्याची ती संधी कोणी काढून घेऊ शकत नाही आणि तो आपली चांगली बेगमी करतो आणि जी बेगमी त्याच्याकडे असते त्याच्यावर तो बरेच दिवस काढू शकतो. हा त्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण गुण आज कळला आणि बऱ्याचशा लोकांच्या मनातली गिधाडाची भीती कमी झाली असते. तर असा आणि त्याचं झेप म्हणजे उंची, तो किती उंची गाठू शकतो तर कावळ्यापेक्षा इतरांपेक्षा हा सगळ्यात जास्त उंची गाठतो. म्हणजे त्याची कार्यक्षमता ही बलाढ्य आहे. आणि मोर आणि कोंबडा हे जरी चांगले म्हणजे चांगल्याच इंटेन्शनने आपल्या जीवनात त्याचे ती घरं फुलवतात, पण त्यांना आपल्याला कॅरी करावं लागतं, हे विसरता येत नाही. म्हणजे ते आनंद देतीलच, पण आनंद खेचून मिळवणं आणि त्याच्यासाठी संघर्ष करून तिथपर्यंत पोहोचणं हा आनंद हा एक कर्तृत्वाचा भाग आहे. आणि याच्यात नक्कीच आपण गिधाड आलं काय किंवा कावळा आला काय, फायदा आहे तिथे तोटा आहे, तोटा आहे तिथे फायदा आहे. तो केव्हा आणि कसा होणार आणि कधी खेचून आणायचा हे पक्षी आपल्याला सूचित करतात. हे आपण पंचपक्षीच्या निमित्ताने शिकलो. तर खूप चांगल्या पद्धतीने आजचं लेक्चर एन्जॉय करता आलं आणि नवीन दिशा, नवीन मुद्दे
याच्यातून मिळाले. पुन्हा एकदा सर तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. बरं. तर तो इक्बाल नाही, इथं आणि इस्राफ योग आहे. नाही, इक्बाल आहे ना त्याच्यामध्ये, दुसरा आहे त्याच्यामध्ये. हा. बरं, ठीक आहे. तर खूप सुंदर झाला क्लास, अतिशय सुंदर. म्हणजे तुमच्या बुद्धिमत्तेला आणि तुमच्या ह्याला तोडच नाहीये. म्हणजे कुठल्याही प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित, छान आणि कळेल इथपर्यंत तुम्ही शिकवता. आणि खूपशा गोष्टी नवीन पण कळल्या, सगळ्या नवीन शिकायला मिळालं. आणि दरवेळेला असंच तुमच्याकडून काही ना काही नवीन असं शिकायलाच मिळतं. तर थँक्यू सर, खूप छान सुंदर झाला क्लास. धन्यवाद. थँक्यू. कुबल मॅडम. होय, बोलते. खरं तर आता 9:16 झाले. मुकेश भाऊ, परमिशन 1 मिनिट की आहे नाही बोला बोला बोला. हो, पण त्यांचं क्लासची वेळ झाली ना. त्यांचं 9:30 आहे. बोला. अच्छा, मला वाटलं की 9:15. बर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. मुकेश भाऊ, खाजनकर मॅडम आणि या दोघींनी तर इतका छान, तिघींनी आता सगळंच अतिशय उत्तम म्हणजे हे दिलेलं आहे. काय अहवाल. तरी पण मी थोडस बोलते. आपण म्हणजे सगळ्यांच्या विनंतीवरून सर, तुम्ही खरं ऍक्च्युअली आपलं हे 11वं लेक्चर म्हणजे 10 मध्ये आपण खूप छान कव्हर केले, पण बरेच लोक नवीन आल्यामुळं आणि ठीक आहे, आमचाही फायदा झाला. कारण काही थोडंफार हे तुम्ही प्रत्येक वेळेस जे जे शिकवतात तर आम्हाला काही ना काही नवं मिळतंच. तर आज ज्यांचा ज्यांचा गिधाड पक्षी इन्क्लुडिंग मी तर सगळ्यांना म्हणजे छान. आणि तुम्ही जे सांगताय आणि त्याचं वर्णन आपल्याला पण कळतच ना. म्हणजे ठीक आहे ना, कष्ट कोणाला नाहीयेत, कष्ट आहेत. पण त्या गिधाडाची झेप म्हणजे त्याचं मुळात उद्दिष्टच खूप उंचावर जाऊन काहीतरी मिळवायचंय. मग जर तुम्हाला एवढ्या उंचावर जाऊन काहीतरी मिळवायचंय तर ऑब्वियस तुम्हाला कष्ट करावेच लागणार. काही तुमच्या पुढे कोणी ताट नाही असं आणून देणार आणि ते आपल्याला आवडणार पण नाही. तर म्हणजे ते उंच झेप घेतील म्हणून ते कष्ट पण आले. पण त्याच्यात म्हणजे एवढी पॉवर आहे तर तो आपली ती उंची गाठणारच. म्हणजे किती कष्ट करावे लागले तरी तो थांबणार मात्र नाही, जोपर्यंत त्याला त्याचं काय म्हणतात एम साध्य होत नाही. फलादेश. हा फलादेश. हो, फलादेश तेच न होत नाही. तर त्यामुळं कोणीच नाही, त्या कोण मॅडम मानसिका कोण होत्या, त्यांना अगोदर ते गिधाडाला आले, मग त्यांना थोडस हे वाटत होतं ना. तर असं म्हणजे कुठलाच पक्षी वाईट नाहीच आहे असं आपण थोडक्यात म्हणूया. तर मग आता सुरुवातीचा क्लास आहे म्हणून त्यांना तेच सांगायचं की तुम्ही आपला कुठला पक्ष म्हणजे शुक्ल की कृष्ण आहे ते बघा, तिथी बघा. मग आपण तुम्ही ते चार्ट प्रोव्हाइड केलेच असेल किंवा नसेल कोणाला तर सरांकडनं मागून घ्या. मग आपला पक्षी आपल्याला कळतो. मग त्याप्रमाणे जी आपण मूळ कुंडली म्हणजे आपली स्वतःची तिथून सुरुवात करा. मग त्याच्यात प्रत्येक ग्रहात ते पक्षी म्हणजे मांडून घ्यायचे. आपल्याला पक्ष कळाला, तिथी कळाली, मग त्या नक्षत्रावरनं आपल्याला पक्षी पण मांडता येतील. ते मांडून मग फलादेश. तर आज आपण मोस्टली ट्रान्झिटवर नाही जात आहोत, कारण ट्रान्झिट घेताना म्हणजे त्याचा प्रश्न असेल तेव्हाच आपण ट्रान्झिटकडे जाणार ना. मग त्यावेळेस आपण वार वगैरे त्याप्रमाणे त्याचा विचार करू. तर मग आता आज जसं हे पहिला म्हणजे मेष लग्नाचीच पत्रिका आहे, मग ते लग्न त्याचं गिधाड मध्ये आलंय. मग दुसऱ्या ह्याच्यात नाहीये तर आपण आता ते पुढे पुढे तुम्ही शिकवाल तिथे आपण भावमध्य बघू. म्हणजे त्याप्रमाणे पण गोचरीने देताना आता इथे नाहीये तर मग वृषभेचा स्वामी आपण शुक्रमध्ये बघणार. तर तो शुक्र इथे घुबडमध्ये आहे, राहू पण घुबडमध्ये आहे. आणि आता आपण षष्टम स्थानात डायरेक्ट गेलो म्हणजे समजा त्याचा प्रश्न तो असेल तर मग त्याचा स्वामी, कारण तिथे कन्या रास आहे, मग त्याची अवस्था बघितली. तो बुध तो पण घुबडमध्ये आहे, तिथेच अजून सूर्य बसला, तो पण घुबड मध्येच आहे. म्हणून मग हा जातक हा काही कोणी माहित नाही तर प्रशासकीय क्षेत्रात असेल असं आपण म्हणालात. मग इथे नंतर सप्तमात आलो आपण तर तिथे गुरु आणि मंगळ, तर ते दोघं पण कावळा ह्या पक्षामध्ये आहेत. म्हणजे मग तिथे पण इन्फॉर्मेशन देणारा असं आपण म्हणतो ना. आणि मग आपण नंतर इकडे चंद्र तर ज्येष्ठामध्ये आहे पण तो कोंबडा मध्ये आहे. तर काही म्हणजे ठीक आहे ना, म्हणजे पॉझिटिव्ह आहे तो पक्षी. आणि ते वृश्चिक राशीचं पण तुम्ही ते पण छान सांगितलं की ह्या लोकांना समजा त्यांच्या हातनं काही निघून पण गेलं तरी ते परत हो. आणण्याची क्षमता त्यांच्यात आहे. म्हणजे ते पण खूप असं चांगलं सांगितलं ना.
आणि हे ज्येष्ठावाले डेरर आहे, टेक्नॉलॉजीमध्ये आहे, कठीण पण आहे जरा ते नक्षत्र. मग हा केतू पण भाग्यात. पण आपण इतर वेळेस कसं म्हटलं असतं की केतू आणि म्हणजे भाग्यात केतू आहे ना, म्हणजे थोडस आपल्याला घाबरायला होतं ना राहू केतू सारखे. पण इथे तो कोंबडा पक्षी त्याला मिळाला, म्हणून तो सूचना दर्शक म्हणजे असं पॉझिटिव्ह भाग्यासाठी सूचना देणारा असं आपण म्हणाल. आणि इथे दशमात ग्रह नाही म्हणून आपण शनीची अवस्था बघितली, तर ती पण कावळामध्ये आहे. तर एकंदरीत सर अतिशय उत्तम. मध्ये मध्ये तुम्ही भरपूर छान छान असं सांगितलंय काय काय. म्हणजे ते मंगळाचं पण सांगितलं ना. मंगळ ह्याच्यात कुठं त्या मॅडमनीच विचारलेलं असेल, वृषभेत असताना त्यांना कशी बौद्धिक झुंज द्यावी लागते, आणि त्याच्याच बरोबर वाचायचं असेल तर ते एकाकी झुंज, ते खैरनार सरांचं बुक्स तुम्ही असं सांगितलं. आणि मग गिधाडचं तर सांगितलंच आहे, विलंबाने गोष्टी मिळतील पण मिळणार हे नक्की. आणि एकदा मिळालं की त्याला ते भरपूर दिवस पुरतं, त्याच्यामुळं तो आराम पण करेल. आणि मग ते जाता जाता तुम्ही 3, 6, 9, 12 मध्ये ते आपोकली राशी ग्रह नसेल तर तो इक्बाल नावाचा ताजिक ह्याच्यातला तो योग होतो असं सांगितलंय तुम्ही. तर सर अतिशय अतिशय उत्तम પછી ન क्लास હોય તો झाला. કાલે પાછું આપે તો પછી માનસીને આપી જ દેવાય ને પરત. कोणीतरी बोल. हा, तर अतिशय उत्तम क्लास झाला. त्यासाठी हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल, आणि ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी वंदन. परत परत सांगते, तुम्ही सगळे पुरुष मंडळी म्हणजे तर शिवस्वरूप, तुमच्यातल्या शिवस्वरूपाला पण माझा नमस्कार. आणि सगळ्या महिला या शक्तिरूपी आहेत, त्यांना पण माझा नमस्कार. थँक्यू सर, थँक्यू ऑल, थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू. बरं, आता मुकेश भाऊ तुम्हाला मी होस्ट करतो.